नमस्कार. श्री सोमेश्वर कलामंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करत असतानाच आता साकारलीये प्रत्यक्षात एक खरी चळवळ. आणि ह्या चळवळीच्या माध्यमातूनच घेऊन आलो आहोत लाईव्ह मुलाखत चर्चासत्र. आता हे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र नक्की कशासाठी? तर आपल्या कोकणातील व्यक्तींना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींशी गाठभेट घालून देण्यासाठी, त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांच्या यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी. आणि मी रिद्धी पाटील तुम्हा सर्वांचं आजच्या या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सहर्ष स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत माननीय श्री देवेंद्र गावडे सर. हे कविता, लेखक, दिग्दर्शक आणि निवेदक आहेत आणि याचबरोबर एक कम्प्युटरची संस्था सुद्धा यांची आहे. तर असे हे माननीय सर आज आपल्या सोबत आहेत आणि आज यांच्याशी आपण चर्चासत्र करणार आहोत. तर सर, तुमचं आजच्या या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद रिद्धी मॅडम. सोमेश्वर कलामंच निर्मित गराजलो रे गराजलो एक चळवळ, या चळवळीचे प्रणेते सन्माननीय सहदेवजी धरणे साहेब, त्याचबरोबर आताची जी मुलाखत आहे जी ज्यांच्या निवेदनाद्वारे पुढे सुरू राहणार आहे त्या सन्माननीय पाटील मॅडम, त्याचबरोबर गेले 2 दिवस या मुलाखतीसाठी आम्हाला सतत फोन कॉल करणारे, सतत आमच्या संपर्कात राहणारे संतोषजी गाडी सर, आणि या मुलाखतीसाठी उपस्थित असणारे सर्व दर्शक ऑनलाईन पद्धतीने जे उपस्थित आहेत त्या सर्वांना मी देवेंद्र गावडे आमच्या ओमकार मित्रमंडळ नेरूळ वाकचौडीच्या वतीने अगदी विनम्रतापूर्वक अभिवादन करतो. धन्यवाद मॅडम. बरं, धन्यवाद सर. हो, कविता, लेखन, दिग्दर्शन, निवेदन, अभिनय या कलेत तुम्ही कशी काय आवड निर्माण झाली, तुम्हाला कशी काय आवड निर्माण झाली आणि प्रत्येक क्षेत्रात कसे सक्रिय असता? मॅडम, या प्रश्नाकडे येण्याआधी मला थोडीशी मुलाखतीची पार्श्वभूमी इथे सांगायला आवडेल. ओमकार मित्रमंडळ नेरूळ वाकचौडीच्या वतीने आम्ही जेव्हा चांडा चौकडी हा आमचा मालवणी नाट्यप्रयोग याचा शुभारंभाचा प्रयोग जेव्हा आम्ही आयोजित केला होता, तर त्या शुभारंभाच्या प्रयोगाच्या दृष्टीने त्याची संहिता सुद्धा अगदी नवीनच होती. याआधी कुठेही नाट्यप्रयोग झाला नव्हता आणि त्या दरम्यान आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने हा नाट्यप्रयोग करण्याचं घोषित केलं 22 डिसेंबर रोजी. आणि थोडीशी साशंकता मनामध्ये होती, कारण हा पहिलाच प्रयोग होता. नेमका रसिकांचा प्रतिसाद कितीसा मिळेल याविषयी थोडीशी साशंकता मनामध्ये होती. त्या दृष्टीने आम्ही त्यासाठी बॅनर्स वगैरे लावले. त्यानंतर सोशल मीडियाचा आधार घेतलाय. सोशल मीडियाच्या आधारे आम्ही या नाट्यप्रयोगाची जाहिरात करण्यास सुरुवात केली. तरी हे सगळं करत असताना, मेहनत करत असताना कुठेतरी एक शंका मनामध्ये होती. पण असं केल्यानंतर, ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पहिला फोन कॉल जो आम्हाला आला असेल तो होता सन्माननीय सहदेवजी धरणे साहेबांचा. आणि त्या जाहिरातीमध्ये जी नावं होती आमच्या सदस्यांची, त्याच्यामध्ये विनय गावडे संपर्क क्रमांक होते, विश्वनाथ गावडे, त्याचबरोबर सुमन गावडे, मंजुनाजी फडके, या सगळ्यांची त्या ठिकाणी नावं होती आणि त्यांचे संपर्क क्रमांक होते. त्यामुळे तो फोन कॉल जो होता तो विनयच्या मोबाईलवरती गेला आणि आम्हाला याच्याविषयी काही कल्पना होती. आणि रात्री ज्या वेळेला आम्ही रिहर्सलसाठी एकत्र आलो त्यावेळेला आम्हाला अशा प्रकारे फोन कॉल आल्याचं समजलं. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही गराजलो रे गराजलो गेले 2 ते 3 महिने सातत्याने तुम्ही जे उपक्रम राबवताय त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत होती. ते सर्व आम्ही बघितलेलं होतं. आणि एका प्रतिथयश अशा नाट्य निर्मात्याचा आमच्यासाठी फोन येणं हे आमच्यासाठी खरोखरच एक उत्साह वाढवणारं आणि आनंद वाढवणारं असं एक ते कारण होतं. आणि तिथे शंकेची जागा कुठेतरी मनामध्ये किंतु होता तो दूर झाला आणि त्या शंकेची जागा उत्साहाने आनंदाने घेतली. आणि तिथून एक तयारीसाठी, या नाट्यप्रयोगाच्या तयारीसाठी एक वेगळा उत्साह आमच्या मंडळामध्ये संचारला. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आणि सहदेवजी धरणे साहेबांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. शिवाय हे धरणे साहेब आमच्या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनाला, रंगमंचाचं उद्घाटन होतं, त्याचबरोबर कोरोना योद्ध्यांचा सत्कार असा आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला होता, त्यासाठी उपस्थित राहिले. आणि उपस्थित न राहता, केवळ उपस्थित न राहता आम्हाला पुष्पगुच्छ वगैरे देऊन, प्रत्येक कलाकाराची भेट घेऊन आम्हाला शुभेच्छा तर दिल्याच, त्याचबरोबर ज्यावेळेला आमचा करोना योद्ध्यांचा सत्कार सोहळा संपला त्यानंतर स्वतः माईक हातात घेऊन अतिशय सुरेख मालवणीमध्ये त्याने आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं, प्रबोधन केलं. त्याबद्दल सहदेवजी धरणे साहेब आणि तुमच्या गराजलो रे गराजलो या टीमच्या सर्व सदस्यांचे आमच्या या मंडळाच्या वाटचालीमध्ये किंवा तो नाट्यप्रयोग जो झाला त्याच्यामध्ये हे महत्वपूर्ण योगदान तुमचं राहिलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे तुमचे पहिल्यांदाच आभार आणि तुमच्या या नाट्य चळवळीला आमच्या मनपूर्वक, आमच्या मंडळाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही जो प्रश्न विचारलात की नाट्य क्षेत्राची आवड कशा प्रकारे निर्माण झाली आणि मी केव्हापासून या नाट्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. मुळात माझा जन्म हा नेरूळ गावचा, कुडाळ तालुक्यातील नेरूळ गाव, त्याचं ग्रामदैवत श्रीदेव कलेश्वर आहे. ठीक आहे. तर ज्या गावाचा अधिष्ठाताच कलेचा ईश्वर
तिथे तुम्ही जर हम्म. प्रत्येक कुटुंबामध्ये फेरफटका मारलात जर आमच्या गावामध्ये, तर हा. प्रत्येक कुटुंबातील एखादा ना एखादा सदस्य हा नाट्य, नृत्य, संगीत, गायन, वादन, चित्र अशा हम्म. कोणत्याही कलेचा वारसा जपणारा किंवा हम्म. त्या हम्म. कलाक्षेत्रामध्ये योगदान देणारा असा असणार आहे. तर तुम्ही कुणालाही हम्म. शोधलं तर तिथे तुम्हाला नक्की प्रत्येक कुटुंबामध्ये एक सदस्य असा कलावंत सापडेल. अशा या हम्म. गावामध्ये मुळात माझा जन्म झाला. त्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर नेरूळ गाव म्हटल्यानंतर पहिल्यांदा आधी शून्यातून विश्व निर्माण करणारे आणि स्वतः मालक हम्म. बाबी कलिंगन असा नावाची बिरुदावली मिरवणारे आमच्या दशावतार हम्म. नाट्यकलेचे नटसम्राट स्वर्गीय श्री बाबी कलिंगन यांचं मुळात तो गाव. त्याशिवाय गुढकथा लेखक स्वर्गीय श्री ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकरजी मतकरी यांचा हम्म. तो मूळ गाव आहे. तर नावं घ्यायला हो. गेली तर वेळ कमी पडेल, अशा प्रकारे हम्म. दिग्गजांची मांदियाळी या हम्म. गावामध्ये आहे. त्यामुळे या हा. गावामध्ये तुम्ही जेव्हा जन्माला येता आणि या गावामध्ये तुम्ही जेव्हा लहानाचे मोठे होता तेव्हा हम्म. तुमच्यापर्यंत हे कलाक्षेत्र नाही पोचलं तरच नवल आहे ना. तर खरं असं आहे. जर झालं तर तुम्ही तर काठोकाठ भरलेल्या तलावाच्या पाण्याने काठोकाठ भरलाय तलाव आणि तुम्ही काठावर बसलाय आणि तुम्ही हम्म. तहानेने व्याकुलेरे राहिला किंवा कोरडे राहिलात असा त्याचा अर्थ होतो. पण आम्ही त्यापैकी खरं नव्हतो, आहे. त्यामुळे आम्ही त्या तलावात उतरलो आणि या पूर्णपणे हम्म. कलाक्षेत्राच्या या पाण्यामध्ये आम्ही चिंब भिजून अगदी न्हावून निघालेले आहोत. त्यामुळे तो एक सहजपणे ती कलात्मक सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या गावामध्ये राहिल्यामुळे या कलाक्षेत्राचा ओढा तो निश्चितच असणारच होता. पण हम्म. वैयक्तिक बाबतीमध्ये जर विचारायचं झालं, जर मला हम्म. हम्म. हे नाट्यक्षेत्राची आवड कशी निर्माण झाली, तर तो एक गर्भसंस्कार असं म्हणावं लागेल. ते हम्म. गर्भसंस्कार होते कारण माझे वडील जे आहेत ते त्यांच्या तारुण्याच्या काळामध्ये, ते तरुण असताना अशा हा. प्रकारे वाडीतली मंडळी ज्यांना या नाट्यकला क्षेत्राची आवड आहे किंवा विविध कला क्षेत्रांची हम्म. आवड आहे, सामाजिक कार्याची आवड आहे, हम्म. ते एकत्र येऊन अशा प्रकारे नाट्यप्रयोग बसवायचे आणि ते सादर अच्छा. करायचे. आता हा. नाटक बसवणे हा सुद्धा एक वेगळा शब्द आहे. आमच्या इकडे ते नाटक हम्म. बसवणे असं म्हटलं जातं. हम्म. माझ्या मामाच्या इथे म्हणजे आरोंदा तळवणे वगैरे गाव आहे, तिथे याच नाट्यप्रयोगाच्या तयारीला नाटक उतरणे असं म्हटलं जातं आणि अच्छा. पडदे नाटक असं म्हटलं जातं. आणि ओके. तुम्ही जर पुलंचं प्रवास वर्णन वगैरे हम्म. वाचलं असेल तर रत्नागिरी या बाजूला जर गेलात तर नाटक फाडणे हम्म. असं म्हटलं जातं. मुद्दाम बघा तुम्ही त्याच्यामध्ये पुलांनी ते हम्म. वर्णन हम्म. केलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांच्या तारुण्याच्या काळामध्ये त्यांनी नाट्यप्रयोग वगैरे बसून ते सादर करायचे. हम्म. तर मला नीटसं आठवत नाही, पण माझ्या कुटुंबातले सदस्य मला सांगतात की त्यावेळेला माझे वडील वगैरे भूमिका करायचे. त्यावेळेला त्यांनी एक नाट्यप्रयोग सादर केला होता सुरुवातीला, सिंहाचा छावा. आता सिंहाचा छावा हे खरं तर हम्म. ही बिरुदावली आपण संभाजी महाराजांसाठी, छत्रपती संभाजी महाराजांसाठी वापरतो. हम्म. पण इथे सिंहाचा हम्म. छावा जो त्यांनी नाट्यप्रयोग सादर केला होता त्याच्यामध्ये अभिमन्यूसाठी ही बिरुदावली वापरली होती आणि तो हो. नाट्यप्रयोग ओके. अभिमन्यूवरती आधारित होता. आणि हम्म. हम्म. अभिमन्यूची जी भूमिका होती ती माझ्या वडिलांनी केली होती आणि त्यांना ओके. त्या नाट्यप्रयोगामध्ये आपल्याला माहिती आहे की कौरव त्यांना मारतात आणि वीरगती त्या अभिमन्यूला प्राप्त होते हम्म. चक्रव्यूह भेदताना, हे आपल्याला हम्म. माहिती आहे. हम्म. हम्म. तर प्रत्यक्षात मी हो. आईच्या मांडीवर बसून तो नाट्यप्रयोग पाहत होतो आणि अभिमन्यूचा रोल माझ्या वडिलांनीच केला होता. तर ज्यावेळेला हम्म. युद्ध झालं त्यावेळेला मला असं प्रत्यक्ष वाटलं की वडिलांना ते मारतायत आणि मी रडून हलकल्लो तिकडे माजवला हा. होता, हा. हा. गोंधळ माजवला होता, असं माझ्या घरात कुटुंबातले सदस्य सांगतात. हा. मला नीटचं ते आठवत नाहीये. तर असा एक गमतीदार प्रसंग म्हणजे तो एक वारसा जो आहे या नाट्यकलेचा तो कुठेतरी हम्म. या वडिलांकडून म्हणजे गर्भसंस्कारामार्फत तो आलेला आहे असं म्हणावं लागेल. माझं पदार्पण जे आहे त्याचा सुद्धा एक हम्म. किस्सा आहे. साधारणपणे मी हम्म. दुसरी तिसरीत होतो आणि आपल्याला माहिती आहे की अच्छा. हा आपल्या इकडे जे स्नेहसंमेलन जे असतं हम्म. विद्यार्थ्यांचं म्हणजे हम्म. हम्म. प्राथमिक शाळांमध्ये, ते वेगळं स्नेहसंमेलन असं डिसेंबरमध्ये वगैरे आयोजित केलं जात नाही. सरस्वती हा. पूजनाच्या दिवशी ते आपल्याला माहिती आहे की संध्याकाळच्या वेळेला ते सांस्कृतिक हम्म. कार्यक्रम असतात आणि आमचे वडील वगैरे ज्या वेळेला कार्यरत होते त्या क्षेत्रामध्ये त्यावेळेला म्हणजे नेरूळ माणकदेवी प्राथमिक शाळा जी आहे आमच्या इकडे, तिकडे शिक्षक हम्म. पालक संघाचे अध्यक्ष होते आणि त्या काळी त्यांच्या तरुणपणाच्या काळामध्ये हे कार्यक्रम रात्री सादर व्हायचे कारण गावातील मंडळी या सगळ्या तयारीमध्ये मदत करायची शाळांना वगैरे, त्यामुळे. हम्म. हम्म. तर रात्रीच्या वेळेला अशा प्रकारे मी साधारण दुसरी तिसरी मध्ये असेन आणि वडील माझे शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष असल्यामुळे तिथे अचानकच ते शिक्षकांच्या काय मनात आलं काय माहिती, ते मला विचारायला लागले तू काही करणार का सादर वगैरे असं, म्हणजे साधारणपणे हम्म. दुसरी तिसरीत असेल, 8-9 वर्षाचा अच्छा. असेल. आणि त्यांनी मला तशा प्रकारे तू काही सादर करणार का वगैरे सांगितलं. आता तिथे अनिल दादा हम्म. वगैरे आमचे माझे चुलत भाऊ वगैरे ते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी हा कर रे वगैरे. मला कुठेतरी एक नक्कल बघितलेली ती आठवत होती, तो विनोदी प्रसंग. म्हणजे हा. त्याच्यामध्ये साधारण त्याचं कथानक कसं होतं की तो मुलगा जो असतो तो सुरुवातीला रडत असतो, चप्पल हम्म. हरवलेलं असतं. एक साधासा हम्म. प्रसंग होता. चप्पल हरवलेलं असतं पण त्याच्या मित्रांनी ते चप्पल लपवलेलं असतं आणि ते त्याची मस्करी ओके. करत असतात आणि ते चप्पल हा. त्याच्या दप्तरामध्येच लपवलेलं असतं. म्हणून तो ते आणि ते त्याची अच्छा. आता त्या दोघांचेही रोल मला एकट्यालाच करायचे होते आणि मला तिथे हम्म. स्टेजवर आणून उभं करण्यात आलं आणि ते हम्म. स्टेज वगैरे घातलेलं, समोर सगळे प्रेक्षक वर्ग बसलेला होता
आणि आता तो रडण्याचाच प्रसंग आहे, तो तुम्ही तो सुरुवातच रडण्यापासून केली आणि पुढे मग हा. डायलॉग्स होते. आता मी ज्या वेळेला तिथे रडायला सुरुवात केल्याबरोबर ज्या शिक्षकांनी मला एवढा आग्रह केला होता की तू जाऊन काहीतरी सादर कर म्हणून, हा. त्यांचा हा. असा समज झाला की मला तिथे ते प्रेक्षक वगैरे पाहून मी घाबरलो, भांबावलो आणि हा. रडतोय की काय. ते धावत आले आणि मला उचलून घेतला. उरलेले पुढचे डायलॉग मी सगळे त्यांच्या खांद्यावरतीच म्हणून मोकळा झालो. ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचले की नाही मला काही माहिती नाही. ओके. आणि त्यांनी तसंच मला आणून रिंगेत आणून ठेवलं. तिथे माझे वडील होते किंवा माझा दादा वगैरे होते. विचारायला लागले, काय झालं काय झालं. नाही हो, त्याला स्टेजवर ठेवला तो रडायलाच लागला वगैरे असं. मलाही अजूनही एकटा असताना काहीतरी हा प्रसंग आठवतो आणि फार हसायला येतं. तर असा माझा तो गमतीशीर रंगमंचाचा किंवा नाट्यकला क्षेत्रातले हे रंगमंचावरचं पदार्पण आहे, हे असं गमतीशीर झालेलं आहे. त्यानंतर आमच्याच हम्म. वडिलांनी, आम्ही 7वीत वगैरे असताना त्याच प्राथमिक शाळेमध्ये, नेरूळ माणकरी प्राथमिक शाळेमध्ये आमका रस्तो होयो ही एक मालवणी एकांकिका स्वतः लिहिली होती आणि आमच्या अच्छा. त्या 7वीतल्या 6वी-7वीच्या मुलाने आम्ही ती सादर केली होती. अतिशय हम्म. चांगली लोकप्रिय झाली होती तिथे. त्यावेळेच्या शिक्षकांना ती अजूनही आठवत असे. तर माझं हम्म. जे नाट्यकला क्षेत्रातलं जे पदार्पण आहे ते अशा प्रकारे हम्म. झालेलं आहे. शिवाय त्यानंतर हायस्कूलमध्ये असताना सुद्धा आमचे जे शिक्षक होते त्यावेळेला, गॅदरिंगच्या वेळेला पुढे हायस्कूलमध्ये असताना एकाच नाटकामध्ये मी काम केलं होतं. पण ज्यावेळेला मी हम्म. कॉलेजमध्ये पदार्पण केलं, SRM कॉलेजमध्ये, संत राहुल महाराज महाविद्यालय, तिथे आमचा जो मित्रपरिवार होता तो यापैकीच होता, हम्म. सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे सादर करणारा. मग त्यामध्ये त्यावेळेलाच साई कला मंच जो कुडाळ जे आहे ते आमच्या कारकिर्दी, म्हणजे आम्ही ज्या वेळेला होतो साधारण 2000 ते 2003 हम्म. या काळामध्ये त्यावेळेला साई कला मंच कुडाळची स्थापना झाली. आमचे मित्रपरिवार त्यावेळेचे सर्वजण होते त्याच्यामध्ये आणि त्यावेळेला सुरुवातीला आम्ही हम्म. त्या कलामंचच्या माध्यमातून योगदान दिलेलं आहे. तर हे सर्वसाधारणपणे ही माझी पार्श्वभूमी आहे नाट्यक्षेत्राची आवड निर्माण होण्याची आणि पदार्पणाची. फारच छान सर. आणि खूप गमतीशीर, तुमचा प्रवासाची सुरुवातच खूप गमतीशीर होती. खरंच छान. सर, याचबरोबर ओंकार मित्र मंडळ, नेरूर वाकचौडी कुडाळ या मंडळामध्ये तुम्ही कार्यरत आहात, तर या मंडळाविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. नक्कीच मॅडम. ओंकार मित्र मंडळ नेरूळ वाकचौडीची परंपरा जी आहे ती फार जुनी आहे. मी आता याआधी जशा प्रकारे सांगितलं की तुम्हाला, आमचे वडील ज्यावेळेला तरुण होते, म्हणजे यापैकी जे हम्म. वडिलांचे समवयस्क जे आहेत त्यांच्या लग्नापूर्वीचा काळ, म्हणजे ते संसाराला वगैरे लागण्यापूर्वीचा तो काळ होता. हम्म. आणि त्यावेळेला ही सर्व मंडळी ज्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड आहे, सामाजिक कार्याची आवड आहे, क्रीडा किंवा शैक्षणिक क्षेत्रासाठी योगदान देण्याची आवड आहे, तर ते सर्वजण वाडीतले एकत्र यायचे. वाडीचं मंडळ होतं आणि अशा प्रकारे हम्म. नाट्य प्रयोग वगैरे बसवून ते सादर करायचे. फक्त हम्म. नाट्यप्रयोगच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक जेवढ्या काही क्रीडा क्षेत्रामध्ये जे योगदान देता येईल ते त्यावेळेला द्यायचे. तर हम्म. त्यानंतर हा जो वारसा जो आहे तो आमच्याकडे जुन्या जाणत्यांमार्फत आलेला आहे. त्यावेळेचे जुने हम्म. जाणते म्हणायचे झाले तर आमचे वडील सन्माननीय श्री भास्करजी गावडे, त्याचबरोबर अशोक काका ज्यांना आम्ही म्हणतो अशोक गावडे, अनिल दादा, आता मी जे नाव घेतलं अनिल गावडे, हम्म. धुरी दादा म्हणजे बाळ धुरी, जे आता आपल्यामध्ये नाही आहेत ते, हम्म. त्याशिवाय दादा गावडे, चंद्रकांत पालव म्हणजे आमचे पालव आप्पा, मी आता खरं तर नाव घेतो, आम्ही त्यांना नावाने हाक मारत नाही, हरी काका आप्पा हम्म. वगैरे, अशी मंडळी जी होती, आमचे मोठे काका सुद्धा आहेत, हे सर्व सार्वजनिक क्षेत्राची आवड असणारी ही मंडळी होती आणि हम्म. त्यांनी हा वारसा जपला. आणि त्यांनी तो वारसा जपला आणि त्यांच्याकडे पाहत पाहत आम्ही मोठे झालेले असल्यामुळे तर साहजिकच आमच्याकडे तो वारसा आला. हम्म. आणि त्यानंतर आम्हाला जेव्हा समजायला लागलं तोपर्यंत काय झालं होतं की ही सर्व मंडळी संसाराला लागली होती, प्रत्येकावरती जबाबदाऱ्या आल्या होत्या आणि हे हम्म. कुठेतरी थांबलं होतं. नाट्यप्रयोग सादर करणे अच्छा. वगैरे, सामाजिक कार्य, हम्म. शैक्षणिक कार्य वगैरे सुरू होतं, नाट्यप्रयोग वगैरे जे होते ते सादर करणे थांबलं होतं. पण त्यांनी तसंच स्वतः नाटक बसवणे जरी थांबवलं असलं तरी वर्षातून एक दशावतार नाटक आयोजित करून त्याच्या अनुषंगाने जत्रोत्सवाचा जो कार्यक्रम होता तो त्यांनी हम्म. सातत्याने सुरू ठेवला. तर ओके. तेच बघत बघत आम्ही मोठे झालो. त्याशिवाय अशोक काका आमचे जे होते, अनिल दादा वगैरे, हे आम्हाला लहानपणी या विषयीचे किस्से सांगायचे. कशा प्रकारे हम्म. त्यावेळेला रिहर्सल व्हायच्या, कशा प्रकारे गमती जमती घडायच्या, हे सर्व आम्हाला सांगायचे आणि ते पाहत पाहत आम्ही मोठे झालो. म्हणजे छोटासा एक किस्सा त्याच्यामध्ये, पूर्वीच्या हम्म. काही ज्यावेळेला रिहर्सल चालायची त्यावेळेला वयस्कर वगैरे माणसं होते आणि आपल्याला माहिती फार कमी संसाधनं त्यावेळेला उपलब्ध होती. आता हम्म. सारखं सगळं काही झटक्यात मिळत नव्हतं, बाजारपेठा वगैरे ठराविकच काळामध्ये भरायचं. तर अशा वेळेला ते नाट्यप्रयोग व्हायचे आणि त्याच्यामध्ये वयस्कर माणसं वगैरे आणि हम्म. त्यावेळेचं पार्श्वभूमी होती वगैरे, त्या अनुषंगाने एक वयस्कर काका होते ज्यांना भूमिका दिली होती आणि एक डायलॉग होता की पक्षपात या द्रोणाचार्यांच्या मनात पक्षपात, असा तो एक डायलॉग होता. तर त्यांना हम्म. ते द्रोणाचार्य काही जोडाक्षर म्हणता येत नव्हतं, तर ते म्हणता म्हणता डायलॉग जोरात, पक्षपात या दोन चारण्यांच्या मनात पक्षपात, असं म्हणून मोकळे झाले होते. ओके. तर म्हणजे तो किस्सा सांगायचे आणि कशा हम्म. प्रकारे ते नाट्यप्रयोगासाठी लागणारे रिहर्सल कसे करायचे, हम्म.
अचानक आपल्यावरती आली जबाबदारी, एका दिवसातच नारदाची भूमिका करायची होती, मग त्या अनुषंगाने कशा प्रकारे गाणी वगैरे बसवली, हे सगळं त्यांनी आम्हाला सांगायचे. त्यामुळे त्याच्याविषयीची आवड निर्माण झाली. आणि ही आवड बरोबर. निर्माण झाल्यानंतर हा आणि हे कुठेतरी थांबलं होतं. मग आमच्या मनात एक सुप्त इच्छा होती कुठेतरी, नाही पुन्हा एकदा ते आपल्या मंडळाचा नाट्यप्रयोग बसवायचा, ती हम्म. मजा आपणही बघायची आणि हे सर्वजण आहे त्यांच्यासोबत आपणही काम करायचं, एक मनामध्ये ती सुप्त इच्छा होती. तर हम्म. कालांतराने या मंडळाला जे मूर्त स्वरूप प्राप्त झाले ते हम्म. साधारणपणे 22 वर्षापूर्वी. ओंकार मित्रमंडळ नेरूर वाकचौडी असं जे नामकरण त्याला हम्म. करण्यात आलं, त्याला सर्वसाधारणपणे 22 वर्ष झाली आहेत. आणि हम्म. हे नाव सुद्धा आमचे दत्तप्रसाद वालावलकर सध्या तरुण भारतमध्ये पत्रकार आहेत, त्यांनी हे नाव या मंडळाला बहाल केलं. आणि ओंकार मित्रमंडळ नेरूर वाकचौडी असं नाव बहाल केल्यानंतर आता पुढे जत्रोत्सव आहे, जत्रोत्सवाला तिथे आपल्या नावाचा बोर्ड लावला पाहिजे असं कुठेतरी हम्म. आमच्या मनामध्ये आलं. आम्ही त्यावेळेला शालेय जीवनामध्ये होतो, साधारण मी मला वाटतं 8वी 9वी मध्ये वगैरे असेल, एक 15 हम्म. वर्षाचा होतो, तरी सुद्धा उत्साह होता. आणि आपल्या नावाचा बोर्ड लावायचा आहे, तर बोर्ड लावायचं तर त्यावेळेला आपल्या खिशात पैसे नसायचे, अगदी 2 रुपये 1 रुपयाची नोटा वगैरे चालायच्या, त्यावेळेचा काळ होता तो. आणि अवघे 70 रुपये खिशामध्ये होते. मी आणि माझा हम्म. भाऊ प्रभाकर, म्हणजे ज्याला आम्ही गणपती म्हणतो, ते दोघे आम्ही दोघे मिळून बाजारपेठेमध्ये गेलो. त्यावेळेला डिजिटल बॅनर वगैरे असला प्रकार नव्हता, तर हम्म. पडद्यासाठी लागणारं कापड विकत घेतलं ते 70 रुपयाचं. आमच्याच गावातील विलास दाभोलकर म्हणून आहे, मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक घराघरामध्ये तुम्हाला कलावंत मिळतील, तर ते छानपैकी हो. स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये अशा प्रकारे ते बोर्ड पेंट करतात. तर त्यांनी ते वा. ओंकार मित्र मंडळाचा बोर्ड बनवला. आणि ओंकार मित्र मंडळाचा बोर्ड बनवत असताना त्यांनी समोर, त्या नावाच्या समोर एक श्री गणेशाचं जे चेहऱ्याचं चित्र आहे, तो चेहरा हम्म. रेखाटला आपल्या गणपतीचा, आणि त्याच्या पुढे ओंकार मित्र, आणि तीच आमची मग पुढे जाऊन हम्म. ओळख होऊन गेली, आयडेंटिटी होऊन गेली. वा. तो गणपतीचा मुखवटा आणि त्याच्या पुढे ओंकार मित्र मंडळ नेरूळ वाकचौडी हे नाव. तर अशा अनुषंगाने ते आमच्यापर्यंत पोहोचलं आणि पुढे त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालं. आणि हळूहळू आम्ही मग ती एक एक जबाबदारी आमच्यावर घेत त्या ओंकार मित्र मंडळ नेरूळ वाकचौडी, मी एकटाच नाही, मी इथे एकटा दिसत असलो तरी माझ्या हम्म. बरोबरचे माझे हम्म. सगळे बंधू आहेत, एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे सगळे जास्त ते भाऊच आहेत. त्याचबरोबर अजून सुद्धा बरेच जण या मंडळामध्ये जोडले गेलेले आहेत, हम्म. सदस्य आहेत. तर आम्ही तो जो वारसा आहे तो पुढे चालवण्याचा प्रयत्न केला किंवा चालू ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये नुसतंच नाट्यप्रयोग नाही, तर रक्तदान शिबिरं असू दे, गरजू विद्यार्थ्यांना हम्म. वह्या वाटप, पुस्तक वाटप असू दे, किंवा सध्या आता आलेली कोरोनाची महामारी असू दे, त्यामध्ये कोरोना योद्ध्यांनी जे जशा प्रकारे योगदान दिलंय हम्म. त्यांची दखल घेणे असू दे, त्यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करणे असू दे, हे सर्व काही आम्ही आतापर्यंत करत आलेले आहोत. आणि हम्म. त्याचबरोबर आम्ही, हम्म. म्हणजे आमचं ओंकार मित्र मंडळ वाकचौडी, आणि नाट्यप्रयोगाची जी सुरुवात आहे ती गेल्या 2 वर्षापूर्वी पासून झालेली आहे. हा आमचा ओके. दुसराच प्रयत्न आहे. पहिला प्रयत्न आम्ही 2019 मध्ये केला होता, त्यानंतर आता यावर्षी आम्ही हा दुसरा हम्म. प्रयत्न, हम्म. आमच्या पिढीने केलेला हा दुसरा प्रयत्न आहे. फारच छान सर, खूप छान माहिती सांगता आहात आम्हाला. याचबरोबर सध्याच रंगभूमीवरील नाटक, ज्याबद्दल आता तुम्ही सांगत होतात, चांडाळ चौकडी या नाटकाचं दिग्दर्शन तुम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर दुहेरी भूमिका सुद्धा तुम्ही साकारत आहात. तर या नाटकाविषयी जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. नक्कीच मॅडम. आणि तुमच्या गराजलो रे गराजलो या वेब पेजच्या हम्म. माध्यमातून, फेसबुक पेजच्या माध्यमातून ही माहिती आम्हाला सांगायला मिळते, हे आमचं सुद्धा भाग्य आहे. तर हे जे चांडा चौकडी नाटक आहे, मुळात आधी मालवणी नाटक करायचं. नाटक ज्यावेळेला बसवण्याचा पुन्हा निर्णय घेण्यात आला, त्यावेळेला हम्म. आमचे वडील आणि इतर सर्व जाणती माणसं आणि या सगळ्यांच्या चर्चेतून असं पुढे आलं की नाटक जर बसवायचं असेल तर ते मालवणी भाषेतच बसवायचं, हम्म. 2 अंकी मालवणी नाटक. कारण मराठी नाट्यप्रयोग फार हम्म. होतात, आपल्याला आपल्या बोली भाषेत तो नाट्यप्रयोग सादर करायचा आहे. मग हम्म. त्या अनुषंगाने पुस्तक वगैरे शोधणं सुरू झालं. पण आपल्याला माहिती असेल की आपल्या बोली भाषेमध्ये लिखित स्वरूपातले नाटकाची पुस्तकं वगैरे फार कमी आहेत, संहिता फार कमी आहे. हम्म. तर त्या अनुषंगाने आमच्याच पहिल्या नाट्यप्रयोगाचं दिग्दर्शन केलेले सन्मान्य श्री बाळ करलकर बुवा, ज्यांची उभी हयात या रंगमंचाची, रंगभूमीची सेवा करण्यात गेली, असे सन्मान्य बाळ करलकर बुवा आज 79 वर्षाचे आहेत. तर त्यांनी ते हम्म. पुस्तक शोधण्याची जबाबदारी घेतली आणि सर्वत्र शोधून एक पुस्तक त्यांनी मिळवलं. आणि त्या वर्षी आम्ही तो नाट्यप्रयोग बसवला. आणि त्या वर्षीचा पहिलाच प्रयत्न होता, त्यामुळे किती प्रतिसाद मिळेल याची सुद्धा शंका होती त्यावेळेला सुद्धा. पण त्यावेळेला सुद्धा हम्म. त्या सिद्धेव कलेश्वराच्या कृपेने म्हणा, किंवा इतर आमच्या सर्व पूर्वजांच्या पूर्वपुण्याने म्हणा, त्या नाट्यप्रयोगाला सुद्धा खूप सारी दाद मिळाली, कौतुकाची हम्म. थाप मिळाली. त्याचे नाट्यप्रयोग सुद्धा झाले नंतर. आम्हाला वाटलं नव्हतं की त्याच्यानंतर नाट्यप्रयोग होतील. आणि त्याचबरोबर त्याच्याविषयीची कौतुकाची थाप जी आहे रसिक प्रेक्षकांकडून, ती हम्म. आमच्यापर्यंत सातत्याने पोहोच झाली, सातत्याने त्या नाट्यप्रयोगाविषयी विचारणा झाली. तर दुसऱ्या वेळेला जेव्हा नाट्यप्रयोग बसवण्याचं ठरलं, आता यावर्षी नाट्यप्रयोग बसवायचा आहे, तर पुन्हा तोच हे कित्ता गिरवला गेला की पुन्हा ते पुस्तक शोधा वगैरे. आणि सगळ्यांची दमछाक झाली, कुठेही मनासारखं पुस्तक कुठे काही मालवणी नाट्यप्रयोगाचं मिळालं नाही.
मग वडिलांनी हं, ठरवून टाकलं की जाऊ द्या, हे सर्व सोडून द्या, आता आपल्याला स्वतःलाच हे काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी ते ते नाटक लिहायला घेतलं. चांडा चौकडे हे नाटक माझे वडील माननीय श्री भास्कर हं, गावडे यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी ती जबाबदारी घेतली आणि ते नाटकाचं पुस्तक लिहिलं. आमच्यापैकी जाणत्या मंडळातील सदस्यांना सगळ्या वाचायला दिलं. त्यांनाही ते आवडलं आणि ते नाट्यप्रयोग आम्ही तो यावर्षी बसवला आणि तो सादर केला. तर ते सर्वसाधारणपणे चांडा चौकडी हे नाटक जे आहे ते नशिबास कर हवे तेवढे वार म्हणालो, मानणार ना तरी कधी हार म्हणालो, खेळवून मज अखेर जेव्हा नियती दमली, डाव नवा हं, मांडून तिला तय्यार म्हणालो, रडलो नाही लढलो भिडलो आयुष्याला, राखेतूनही उठलो आणि यलगार म्हणालो. ही गुरु ठाकूर, सन्माननीय कविवर्य गुरु ठाकूर यांची ही कविता आहे. त्या कवितेच्या ओळी आहेत, हं, पूर्ण कविता नाहीये ती. तर हे जे वर्णन आहे, आपल्याला माहिती आहे गुरु ठाकूर हं, हे आपल्या कोकणचे सुपुत्र, मापणगावचे सुपुत्र आहेत. तर हं, त्यांची ही कविता आहे आणि त्या कवितेतल्या ओळी आहेत आणि हे समर्पक वर्णन ते चांडा चौकडी जे नाटक आहे ते निश्चितच या मालवणी माणसाचा जो स्वभाव आहे त्याच्यावर आधारित आहे. मालवणी माणूस हा उपजतच लढवय्या, कणखर, हं, संघर्ष करणारा, सत्याच्या मार्गाने चालणारा, कधी कोणतीही अडचण येऊ दे, समस्या येऊ दे, पण आपली परंपरा आहे त्याला कधी विसरणार नाही. आपली मूळ हं, कर्मठी आहे तिला विसरणार नाही, किंवा आपलं ग्रामदैवत कुलदैवत आहे त्याला विसरणार, त्याला स्मरून तो सत्याच्या मार्गाने सातत्याने मार्गक्रमण करत असतो. आपण पाहतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या जगाच्या पाठीवर सगळीकडे माफ करा, आपल्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी होताना दिसतात. हो, हो. खुद्द महाराष्ट्रामध्ये सुद्धा होताना दिसतात. तर तशा प्रकारचं चित्र आपल्याला कोकणात कधी दिसत नाही. कोकणातला शेतकरी फार श्रीमंत आहे अशातलाही भाग नाही, पण त्याच्याकडे ही जी परंपरेने आलेली सोशिकता आहे, संघर्ष करण्याची जिद्द आहे, ती जी आलेली आहे ती आपल्या पूर्वजांचा तो वारसा आहे, किंवा त्यांनी दिलेली आपल्याला एक मोठी देणगी आहे असं म्हणावं लागेल. तर तोच धागा पकडून आम्ही इथे चांडा चौकडी हे जे नाटक आहे त्या ठिकाणी मी दिसतोय. रिद्धी मॅडम, जे काही तांत्रिक अडथळा आलाय का? हा, माझा आवाज पोचतोय? माफ करा, काही तांत्रिक अडचण आली आहे. हो, हो सर, बोला. कंटिन्यू करायचं का? हो, हो सर. ओके. तर अशा प्रकारे लढवय्या शेतकऱ्याची ही कथा आहे. 70 72 वर्षाचा, तरीही खंबीर असणारा, परंपरा जपणारा, सत्याच्या मार्गाने चालणारा, अशा प्रकारचा तो शेतकरी आहे. तर त्याने आपल्या तारुण्याच्या काळामध्ये त्यावेळेला एका मुलाला अशा प्रकारे आपल्या शेतीतील काही हिस्सा तिथे शेती करण्यासाठी देऊन वगैरे त्याचं पालन पोषण केलेलं आहे, त्याच्या कुटुंबाला आधार दिला होता. पण कालांतराने तो मुलगा हं, मोठा झाल्यानंतर मुंबईमध्ये राहण्यासाठी जातो, शहरामध्ये राहण्यासाठी जातो, तिथे नोकरी व्यवसाय करतो. तो सुद्धा सुसंस्कृत अशा प्रकारचा मुलगा आहे, चाकरमानी आहे. तो पुन्हा जेव्हा गावी येतो तेव्हा गावातीलच असे काही सदस्य असतात, आपण ज्याला मराठीमध्ये विघ्न संतोषी अशी माणसं म्हणतो, तर ती त्याला हं, घेरतात आणि अशा प्रकारे त्याला त्या सज्जन माणसाच्या विरोधात काय म्हणतात त्याला, पितवतात म्हणूया, मालवणी शब्द आहे. तर त्याला तशा प्रकारे वाईट कर्म करण्यास भाग पडतात, त्याच्या विरोधात उभा राहण्यास भाग पडतात आणि ही पुढे हं, तो संघर्ष जो आहे, तरी तो 70 72 वर्षाचा वयस्कर व्यक्ती जी आहे ती त्यांना हे करत नाही, त्यांच्या त्या संघर्षाला बळी पडत नाही आणि हं, हं, संघर्षासाठी ती उभी ठाकते, न्यायासाठी उभी ठाकते आणि शेवटपर्यंत. त्याच्यामध्ये एक डायलॉग सुद्धा आहे की मरण आलं तरी हरकत नाही पण शरण जाणार नाही म्हणून. आणि त्या सर्व हं, चांडा चौकडीच्या विरोधात ती उभी ठाकते आणि या 70 72 वर्षाची ती एकटी व्यक्ती या सर्वांना मागत पडते आणि ती केस वगैरे कोर्टामध्ये उभी राहते. थोडस हं, गमतीशीर रंगाने घेतलेलं आहे नाटक, मनोरंजक व्हावं म्हणूनही त्याच्यामध्ये काही हं, गोष्टी आम्ही समाविष्ट केलेल्या आहेत आणि अशा हं, प्रकारचा अशा प्रकारची ती कथा आहे. तर त्याच्यामध्ये दिग्दर्शनाचा अनुभव म्हणजे, दिग्दर्शक याआधी पूर्वी कधी मी दिग्दर्शन केलेलं नव्हतं, पण कुठेतरी हं. ती आपल्या घरचं प्रोडक्ट आहे, आपल्याला माहिती आहे त्याच्याविषयीचं, शिवाय हां, हां, आपल्या मंडळातील सदस्य आपल्याला माहिती आहे की हं, ते कोणकोणत्या भूमिकेला न्याय देऊ शकतात. मी लगेच सदस्य, कलावंत असं वगैरे म्हणत नाही, किंवा आमच्या मंडळातील कलाकार वगैरे असा शब्द वापरत नाही, सदस्य असा शब्द वापरतो. कारण हं, काही जण, त्यापैकी बरेच जण आता नुकते पदार्पण करण्यात, त्यांना स्वतःला सिद्ध करत, त्यांनी ते पहिल्या प्रयोगानंतर स्वतःला सिद्ध केलं, आता त्यांना आपण कलाकार म्हणू शकतो, म्हणजे आम्हाला स्वतःला सुद्धा. हं, हं. तर तिथे हो, हा, तर नक्कीच. तशा म्हणून मी मंडळाचे सदस्य वगैरे असे शब्द वापरतो. ते सदस्य कोणती भूमिका व्यवस्थित करू शकतात, कोणाच्या स्वभावाला कोणती भूमिका चपखल मॅच होते, मग ते माहिती असल्यामुळे मी ती जबाबदारी स्वीकारली आणि ते करण्याचा प्रयत्न केला. आता झालंय काय की त्या नाटकामध्ये केवळ 20 कलाकार आहेत, पण जवळपास 60 ते हं, 65
सदस्यांची टीम, सभासदांची टीम पडद्या मागे राबत होती या सगळ्यासाठी. अगदी नेपथ्य वगैरे उभारण्यापासून या सर्वांनी मेहनत हम्म. केलेली आहे. आणि अंकानंतर जनरली अंकानंतर सेट बदलतो, इथे तो प्रवेशानंतर सेट बदलतो या नाटकामध्ये. आणि ते एवढं हो. लोकांना 5 मिनिटांमध्ये कंटाळायला न देता रसिक प्रेक्षकांना ते एवढं झटपट सगळं करायचं होतं. तर ही सर्व हम्म. मंडळी, आमच्या मंडळाचे पडद्यामागचे जे सभासद होते खरं तर, त्यांच्याविषयी मला नेहमी आदर राहतो आणि त्यांचा मला फार अभिमान वाटतो. कारण आम्ही जेव्हा 20 कलाकार काम करत असतो तेव्हा आम्ही ते पडद्याच्या समोर येत असतो, रसिकांच्या समोर येत असतो आणि आम्हाला माहिती असतं कुठेतरी आमचं कौतुक होणं, अरे वा तू छान दिग्दर्शन केलं, अरे वा छान तू भूमिका केलीस. हम्म. पडद्यामागे जे राबत असतात ते कधीही त्या पडद्यासमोर येत नाही, त्यांचं वैयक्तिक नाव कोणाला माहिती नसतं. असं असून हा. सुद्धा ती लोक एवढी मेहनत घेत असतात आणि नाटक खरं यशस्वी होण्यामागे त्यांचा सर्वांचा खरा फार मोठा वाटा आहे. प्रत्येकाचं नाव घ्यायला गेलं तर इथे वेळ पुरणार नाही. तर हे आमच्या मंडळाचे सदस्य आहेत सर्वजण, या पडद्यामागे कार्यरत राहणारे. त्यामुळे आमचं मंडळ आतापर्यंत अशा प्रकारे यशस्वी मार्गक्रमण करतंय. हम्म. आणि दुहेरी भूमिका जी तुम्ही म्हणालात यामध्ये चांडा चौकडी मधील जो म्होरके आहे बबन्या नावाचा, ती पूर्णपणे नकारात्मक छटा असणारी भूमिका आहे, विलन आपण ज्याला म्हणतो, हम्म. तर ती मी साकारलेली आहे. त्याच्यामध्ये अच्छा. सगळ्यात जास्त त्या शेतकऱ्याला हम्म. पिडणारा जो व्यक्ती आहे आणि जो हे सगळं रचवतो, तर तो बबन्या जो आहे ती भूमिका मी साकारलेली आहे. आणि दुसरी माझी भूमिका आहे ती आहे महंताची भूमिका. हे दोन हम्म. टोकाच्या ह्या पूर्णपणे भूमिका आहेत. एक नकारात्मक पूर्णपणे हम्म. भूमिका, नकारात्मक शेड असणारी, आणि दुसरी भूमिका आणि महंत एक म्हणजे हा. संत. एक संत जे ते साबाजी म्हणून त्या शेतकऱ्याचं नाव आहे आणि त्याच्या सौभाग्यवतीचं नाव माई म्हणजे भागीरथी. हम्म. त्या माई दरवर्षी ते महंत त्या गावामध्ये येत असतात. आणि यावर्षी ते येतात त्यावेळेला त्या माईच्या चेहऱ्यावरती जे असणारं दुःख आहे ते ओळखतात, तिच्या समस्या ओळखतात आणि तिला एक मार्गदर्शन वगैरे करतात. अशी ती हम्म. सकारात्मक भूमिका आहे. त्यामुळे दोन टोकाच्या या दोन भूमिका आहेत. पहिल्या अंकानंतर लगेचच मेकअप वगैरे बदलून हम्म. ते सगळं वेशभूषा वगैरे करून आपल्याला सादर करायचं होतं. तर ते आव्हान मी स्वीकारलं. दरम्यान काय झालं की ही हम्म. भूमिका करणार होते पाटील सर म्हणून आहेत, ते छानपैकी ती भूमिका साकारायचे. पण हम्म. मधल्या काळामध्ये आमचं नाटक हे सादर अच्छा. होणार होतं मार्च मध्ये. आणि नंतर हम्म. लॉकडाऊन झाल्यामुळे पुढे ते मग मार्च नाही, लॉकडाऊन एप्रिल नाही, सुरू झालं. पावसाळा हम्म. गेला. हो हो, गणेश चतुर्थी गेली, दिवाळी गेली. आम्हाला वाटलं होतं 1-2 महिन्यात आम्ही ते सादर करू, 8 दिवसांनी सादर करा हम्म. नाटक, 8 महिन्यानंतर आम्हाला सादर करावं लागलं. त्या दरम्यान बरेचसे कलावंत तिथे नंतर उपलब्ध होऊ शकले नाहीत. आमच्या मंडळाचे सदस्य कुठे कुठे हम्म. ते आपापल्या कामामध्ये व्यस्त झाले. त्यामुळे ती भूमिका मग शेवटी मला करावी लागली. आणि त्या दोन टोकाच्या दोन भूमिकांचा फार मी पेलला, मायबाप रसिका प्रेक्षकांसमोर ठेवला होता. फार कौतुक झालेलं आहे त्या दोन्ही भूमिकांचं. तर आता ते रसिक प्रेक्षक ठरवतील चांगले झाल्या कशा झाल्या भूमिका. पण ज्यांनी ज्यांनी कौतुक केलं आणि आमचा उत्साह हम्म. वाढवला त्यांच्याबद्दल मात्र मनात नेहमी कृतज्ञता राहील. नक्कीच आणि छानच सर, कारण एकाच नाटकामध्ये दोन भूमिका साकारायला तुम्हाला मिळत आहेत, हा खरंच खूप एक छान आणि आगळा वेगळा अनुभव असणारच तुमच्यासाठी. सर, ओंकार मित्र मंडळ हे नुसतं नाटकच करत नाही, तर काही सामाजिक उपक्रम सुद्धा राबवत असतं. सध्याच तुम्ही आपल्या मंडळातर्फे कुडाळ मधील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करत त्यांना प्रोत्साहन दिलं. मगाशी याचा तुम्ही उल्लेख सुद्धा केला, तर याबद्दल आम्हाला काय सांगा? मंडळ ज्यावेळेला स्थापन झालं किंवा आम्हाला जेव्हापासून मंडळाविषयीची कार्यभार कसा चालतो हे जेव्हापासून आम्हाला समजायला लागलं, तेव्हापासून एक हम्म. नियम आम्ही मुळात या मंडळामध्ये घालून घेतला की मंडळामध्ये जास्त वितुष्ट निर्माण होतं ते राजकारण आल्यामुळे. राजकीय पक्ष वगैरे ज्यावेळेला हस्तक्षेप करतात हम्म. त्यावेळेला आपल्याला याच्यामध्ये फार त्याच्यावरती परिणाम झालेला जाणवतो. मग मुळातच कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असू दे, ही वस्तुस्थिती आहे आणि मला ते स्पष्ट सांगायला आवडेल इथे की त्यावेळेला हम्म. तुमच्या ती मतभेद तिथून निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल, कोणत्याही विचारधारेचे असाल, तुम्ही त्या मंडळाचे सदस्य आहात आणि मंडळाचं जे महत्व आहे, त्याची जी नियमावली आहे त्याला प्राधान्य देणं हा आपला अग्रक्रम राहणार आहे, हे त्याच वेळेला निश्चित करण्यात आलं होतं. त्यामुळे हम्म. त्याच्यानंतर मला नेहमी सातत्याने असं वाटत आलेलं आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत आहात, तुम्ही कला क्षेत्रात असाल, तुम्ही व्यावसायिक क्षेत्रामधील यशस्वी व्यावसायिक असाल, तुम्ही कुठेतरी चांगल्या पदावरती नोकरी करत असाल, हे सगळं जरी करत हम्म. असला, तुम्ही वैयक्तिकदृष्ट्या किती यशस्वी असलात तरी सुद्धा आपल्याला एक सामाजिक भान असणं आवश्यक असतं. हे जेव्हा आम्ही मंडळाचे बरोबर. सदस्य सगळे एकत्र येतो त्यावेळेला आम्ही सातत्याने या गोष्टीची चर्चा करत असतो, याच्यावरती विचारविनिमय करत असतो की हे सामाजिक भान आहे, समाजाच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल. म्हणून गराजलो रे हम्म. गराजलो ही चळवळ ज्यावेळेला आम्ही बघतो, आम्ही ज्यावेळेला त्याच्याविषयीचं वाचतो, त्याच्याविषयीचे उपक्रम हम्म. वाचतो, त्यावेळेला आम्हाला अजून आनंद होतो. कारण कुणीतरी आहे की जे आम्हाला वाटते तेच त्यांनाही वाटेल, ते सुद्धा त्याच याने योगदान देत आहेत. हे हम्म. त्यामुळे गराजलो रे गराजलो आमच्यासाठी जास्त महत्वाची ठरते चळवळ, की कुठेतरी आम्हालाही बोट दाखवता येतं की बघा तिथे सुद्धा असं चाललंय, छान प्रकारे चाललंय आणि तसंच ते बरोबर आहे. आपल्यालाही करायचं.
हा, तर दरम्यान काय झालं होतं की कोरोना हा जो रोग आहे आणि कोरोना रोग ज्या हं. वेळेला आला ते हे संकट जे आहे ते अचानक आलेलं संकट होतं आणि हो, पूर्णपणे सगळे अनभिज्ञ होते त्याच्यामध्ये. आणि खरंच आहे. पहिल्यांदा असं संकट होतं की तुम्ही ना त्यांना शब्दाचा धीर देऊ शकत होता, ना त्यांना स्पर्श करू शकत होता, कुणाला काही मदत करू शकत होता. सामाजिक हो, दूरी ठेवण्याचे प्रत्येक जण अगदी तिथे काय होणार होतं की शरीरापासून शरीराचं अंतर ठेवायचं होतं, मन कुठेतरी दुभंगली नाही गेली पाहिजेत वगैरे हे सगळं होतं. आणि खरंय. कुणाला काही माहिती नव्हतं. मी जर एखाद्याला मदत केली, आता खूप आपल्याला सगळं समजलंय वगैरे, आपण आता हो. खूप कोरोनावरती त्या प्रादुर्भावावरती बोलू शकतो, त्याच्या लक्षणांवरती बोलू शकतो, त्याच्याविषयी घेणारी काळजी जी आहे त्याच्याविषयी बोलू शकतो. पण ज्यावेळेला हं, सुरुवात झाली त्यावेळेला हे आपण काही सांगू शकत नव्हतो, पूर्णपणे अनभिज्ञ होतो. जर आपण त्याच्या जवळ गेलो तर आपल्या जीवाला हं. धोका आहे हे माहिती होतं. अशा वेळेला सुद्धा समाजातले असे घटक, अशा व्यक्ती बरोबर आहे. पुढे आल्या ज्यांनी अशा लोकांना मदत केली जे त्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचे शिकार झाले होते. मग त्यांच्याप्रती आपल्याला योगदान, म्हणजे त्यांनी जे योगदान दिलं हं. त्याच्यामुळे आपले श्वास कुठेतरी, चार श्वास जे आपल्या आयुष्यात वाढले ते त्यांच्यामुळे वाढले असं मला वाटतं. म्हणून खरंय. त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही हे अशा प्रकारचा नाट्यप्रयोग सादर करण्याचं जेव्हा हे आलं त्यावेळेला आमचं कसं असतं की हं, दरवर्षी आम्ही क्रीडा स्पर्धा घेतो. त्याच्यानंतर हं. बक्षीस समारंभाचा कार्यक्रम असतो, त्यावेळेला अशा प्रकारे मान्यवरांचा वगैरे सत्कार सोहळा असतो. आणि तो सगळा आयोजित करून, सत्कार सोहळा वगैरे आयोजित करून आणि त्यानंतर आम्ही नाट्यप्रयोग सादर वगैरे करत असतो. म्हणजे असं दरवर्षीचा आमचा एक तो ठरलेला हं, पॅटर्न आहे, फॉर्मॅट आहे. तर यावर्षी तशाच प्रकारे, मग हं. यावर्षी काय करायचं, क्रीडा स्पर्धा तर घेतल्या नव्हत्या. तर कोरोना योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासारखं त्याच्यासारखं व्यासपीठ नव्हतं. मग त्यावेळेला लगेचच आमचे बंधू हं. आहेत नेरुरगावचे सरपंच सन्मानित शेखरजी गावडे आणि आमची पूर्ण टीम, तर आम्ही सर्वांनी असा विचार केला की कोरोना काळामध्ये सर्वात जास्त योगदान जे दिलेलं आहे, कोरोना योद्धे होतेच, अनेक सामाजिक कार्यकर्ते तर होतेच, पण आरोग्य हं. सेविका आणि आशा स्वयंसेविका या जीवावर उदार होऊन गावागावामध्ये फिरत होत्या. आपल्याला माहिती आहे की नुसतंच त्यांना त्या रोगापासून वाचायचं हो. नव्हतं, तर तुम्ही ज्यांच्या जिथे जनजागृती करायला जात होतात, ज्यांना सूचना देत होतात, त्या त्या वेळेला त्यांना अनेक लोकांच्या रोषात सुद्धा पडावं लागलं, म्हणजे बळी पडावं लागले लोकांच्या रोषांना सामोरं सुद्धा. जावं ते लागत सगळं होतं. हं. पत्करून सामोरं जावं लागलंय. मग ते सगळं करून सुद्धा हे मंडळी त्या आपल्या कोरोना योद्धा म्हणून जे योगदान द्यायचं होतं, आपली ड्युटी जी होती ती अगदी 100% हं, निभावत होती. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये जे काही हं. हे झालं. आणि दुसरी गोष्ट, आमच्या नेरूळ गावाचा जर विषय लक्षात घ्यायचा झाला तर या सर्वांच्या योगदानामुळे कुठेतरी 1% हाताच्या बोटावर बोलता एवढे कुठेतरी 1% हे कोरोना रोगाचे प्रादुर्भावाचे शिकार झाले कुणीतरी. 99% जनता ही सुरक्षित राहिली हं. आमच्या नेरूळ गावामध्ये त्या कोरोना एवढ्या मोठ्या महामारीमध्ये. तर त्यामुळे आम्हाला ते एक हं. त्याच्याप्रती फार कृतज्ञता वाटत होती. म्हणून या आरोग्य सेविकांचा, आशा स्वयंसेविकांचा आणि कोरोना योद्धा म्हणून सामाजिक हां. कार्य बजावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा आम्ही सत्कार केला. शिवाय नेरूळ ग्रामपंचायतीने जशा प्रकारे ही अनपेक्षित परिस्थिती हाताळली, तर त्या अनुषंगाने आम्ही त्या नेरूळ हं. ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांचा सुद्धा, नेरूळ ग्रामपंचायतीचा सुद्धा आम्ही सत्कार त्या ठिकाणी केला होता. कारण ती आमची कृतज्ञता होती आणि कुठेतरी आम्हाला वाटतं ती सामाजिक हो. जबाबदारी होती आणि ती आम्ही पार पडली असं मला वाटतं. खरंच आहे. हं. नाही, खूप छान गोष्ट आहे सर, कारण आपण समाजाच्या प्रती काहीतरी देणं लागतच असतो आणि मग अशा प्रकारे त्यांचा सन्मान ठेवला गेला, त्याचा सत्कार केला, याहून छान काय असू शकतं. सर, याचबरोबर कोकणातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावं, यासाठी आपण काय करू शकतो? यावर तुमचं मत काय आहे? व्यासपीठ निर्माण कसं करू शकतो हे जरा मला वेगळ्या अंगाने घ्यावंसं वाटतं. कारण हं, हं. व्यासपीठ निर्माण करू शकतो हे आपण काही वर्षांपूर्वी जर म्हटलं असतं तर ठीक होतं. पण आता कोकणातल्या कलाकारांसाठी खूप चांगले व्यासपीठ निर्माण झालेली आहेत, अनेक संधी निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही हं, गराजदोरेच्या माध्यमातून जे करताय ते म्हणजेच हं. एक प्रकारचं त्या कलावंतांची म्हणा किंवा तुमच्यासारख्या आपल्यासारख्या ज्या संस्था आहेत, हो. अनेक संस्था यासाठी राबतायत हं, कोकणामध्ये. त्यामुळे व्यासपीठ त्यांना साहजिकच या ठिकाणी उपलब्ध आहे. तर कला क्षेत्रामध्ये चांगले दिवस कोकणातील कलावंतांना झाला पाहिजे, त्याचा फायदा व्हावा हा त्याचा हं. मुख्य हेतू आपल्या सगळ्यांचा आहेच. पण त्यामध्ये कुठेतरी काय होतं की एक तो काय म्हणतो त्याला सहज स्वभाव असतो, मानवी स्वभाव ज्याला हं, म्हणतो, हं, हं. कुठेतरी ती एक हं. घातक स्पर्धा सुरू होते. हो. ते खरं तर आपण हा एकमेकांना जोडले जाऊन आपलं महत्वाचं उद्दिष्ट काय आहे, भले आपले मार्ग वेगळे असतील, आपण वेगवेगळ्या मार्गाने त्याच्यासाठी प्रयत्न करत असू, हं, पण आपलं हं. महत्वाचं उद्दिष्ट आहे की कोकणातील कलाकारांना एक चांगली संधी निर्माण व्हावी किंवा हं. कोकणातील कला क्षेत्राला चांगले दिवस यावे, हे प्रत्येकाचं हो. उद्दिष्ट आहे. मग आपण हो. एकमेकांना परस्पर पूरक असलो पाहिजे असं मला वाटतं. हे जे व्यासपीठ निर्माण होतंय
किंवा निर्माण बरोबर. केलं जाते त्या संस्थांनी परस्परांना हम्म. पूरक असावं, परस्परांना मदत करणार असावं. उगाच ती घातक स्पर्धा, त्याच्यापेक्षा आपली संस्था मोठी, आपल्यापेक्षा त्याची संस्था मोठी, असं स्पर्धा करण्याची तिथे आवश्यकता मध्ये नाही. नाही आली आपण पाहिजे. स्पर्धा उपयोग आली नाही पाहिजे. आपण कुठेतरी बॅकफुटवर येतो, कारण व्यासपीठ ऑलरेडी निर्माण हम्म. झालेली आहेत, खूप चांगली व्यासपीठ आहेत, अनेक संस्थांची नावं घेता येतील इथे. पण कोकणातील कलावंत मग ती कुठेतरी शिकार हम्म. नाही झाले पाहिजे. समजा एका संस्थेतला कार्यकर्ता दुसऱ्या संस्थेमध्ये बरोबर. काम करत असेल तर त्याच्याविषयी काही बाळगण्याचं कारण नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतोय. त्या प्रत्येकाला काय बरोबर. होतं की टप्प्याटप्प्याने व्यक्ती पुढे जात असतात. आपल्याला माहिती असते आपली संस्था कोणत्या मर्यादेपर्यंत काम करू शकते, दुसरी संस्था, मोठी संस्था कुठल्या मर्यादेपर्यंत काम करू शकते, त्याच्यापेक्षा मोठी मग ते जर तसं होत असेल, बदल होत असेल तर ते होऊ द्यावा. आणि त्याच्यासाठी मला वाटतं सपोर्ट केला जावा, पाठिंबा दिला जावा प्रत्येक संस्थेने. आणि प्रत्येक संस्था एकमेकांना पूरक असाव्यात. हो. किंवा बाहेरून जर विचारणा वगैरे झाली कलाकारांविषयी वगैरे, तर त्या कलावंतांपर्यंत त्या बाहेरच्या संस्था, आपल्या कोकणाच्या बाहेरच्या संस्था ज्या अशा हम्म. प्रकारे हे करू इच्छितात, तर त्या कलावंतांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम अशा प्रकारच्या संस्थांनी करावं, मोठ्या संस्थांनी वगैरे, असं मला वाटतं. तर दुसरी गोष्ट, या कलाक्षेत्रामध्ये व्यासपीठ निर्माण झाल्यानंतर मुळात आधी ह्या कलाक्षेत्रामध्ये पदार्पण करू इच्छिणाऱ्या नवीन तरुणांनी म्हणा किंवा नवीन कलावंतांनी हम्म. म्हणा, की एक गोष्ट याच्यामध्ये प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे या क्षेत्रामध्ये प्रचंड अनिश्चितता आहे. हम्म. प्रचंड अनिश्चितता आहे. आज आपण समजा कुठेतरी सुरुवात केली, उद्या लगेचच आपला चेहरा, कारण आपल्याला माहितीये काल पर्यंत अगदी सुपरहिट झालेली नावं आहेत, जी आज कुणी नावं घेतही नाही. सुपरहिट झालेली गाणी असू दे, खरं. ती कुठे आज घेतली जात नाही, असं होतं. मग ते आपल्याला व्यवस्थितपणे हाताळता आलं पाहिजे. ती अनिश्चितता आपण आधी खरं. मान्य केली पाहिजे. आपल्याला माहिती आहे, अलीकडेच हो. एक भूतांची मालिका फार लोकप्रिय झाली होती आपल्या टीव्ही ह्याच्यामध्ये, त्यांचं नावही आपण घेतो, हम्म. मी आता इथे ते टाळतोय. तर ते जे हम्म. कलावंत आहे, आता त्यांनी जी 60-65 वर्षाच्या गृहस्थाची भूमिका साकारली आहे, त्यानंतर त्यांना ती ओळख निर्माण झाली. त्याआधी कुठेतरी त्या वेगवेगळ्या सिरियलमध्ये, चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका ते साकारत होते. पण त्यांना स्वतःची हम्म. वैयक्तिक त्या भूमिकेच्या नावाने ओळख निर्माण व्हायला 60-65 वर्ष उजाडावी लागली हो. एवढं त्यांचा काळ आयुष्याचा जावा लागला. बरोबर आहे. मग तेवढं आपलं देण्याची तयारी आहे का? खरं. त्याच्यासाठी तेवढं झिजण्याची तयारी आहे का? नवाजुद्दीन सिद्दीकीचं ती मुलाखत जर आपण बघितली, त्याने 12 वर्ष जो स्ट्रगल केलेला हम्म. आहे, उपाशी राहून हम्म. म्हणा किंवा नुसतं पाणी पिऊन, ज्या हो. सर्वसामान्य, तेवढं सगळं आपलं करण्याची तयारी आहे का? की लगेचच आपल्याला अपयश हम्म. मिळाल्यानंतर आपण कुठेतरी व्यसनाधीन होणार? बरोबर ना? ही अनिश्चितता जर आपल्याला हाताळता नाही आली, तर दुसरे मग ती मार्ग शोधले व्यसनाधीनतेकडे वगैरे जातात आपण मग. दुसरे मार्ग शोधले जातात. मग हो. शॉर्टकट मनी मिळवण्याचा प्रयत्न केला जातो वगैरे. मग हम्म. ते कुठेतरी होतं. मग ते सगळं मी व्यवस्थितपणे हाताळू शकतो का? तर आधी मग मी भले मला आवड खूप आहे, आकर्षण आणि आवड मधला हाच फरक आहे ना. आकर्षण असेल तर ते हो. क्षणार्धात संपून जातं. आकर्षण म्हणजे कुणीतरी फार छान दिसतंय, त्याचं कौतुक होतंय, प्रसिद्धी हो. आणि ते झगमगाट वगैरे पाहून आपण त्याच्याकडे आकृष्ट होतो आणि कालांतराने ते निघून जातं. आवड जर असेल खरं. तर तुम्ही हे सगळं योगदान द्यायला तयार होता, ही मानसिकता आपली तयार होते. दुसरी गोष्ट, त्याच्यामुळे ही जी अनिश्चितता आहे ती आपण हे करता आली पाहिजे, आपल्याला सकारात्मकतेने घेता आली पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे, प्रचंड मेहनतीसाठी, कोणत्याही मार्गाला हम्म. न लागता. आणि दुसरा जो विचार आहे तो आहे आपल्या ज्येष्ठ साहित्यिक सन्माननीय पु ल देशपांडे यांनी मांडलेला. त्यांनी छान हम्म. म्हटलंय की तुम्ही तुमच्या पोटापाण्याचा उद्योग जो आहे, उद्योगधंदा व्यवसाय जो आहे, तो अगदी नेटाने करा, प्रामाणिकपणे करा, त्याच्यासाठी प्रचंड मेहनत करा. पण हे सगळं हम्म. करत असताना तुम्ही नृत्य, गायन, नाट्य, वादन, चित्र यापैकी कोणती तरी एक कला जोपासा. खरं. त्यामुळे काय होईल की तुम्ही जो पोटापाण्याचा उद्योग करताय तो तुम्हाला जगवेल, आणि तुम्ही जी हम्म. कलेची आवड जी जोपासाल, ती तुम्हाला का जगायचं हे शिकवेल. हा जो खरंय. विचार आहे हा मला फार भावतो. कारण ज्याच्याप्रती जेवढं गांभीर्य असलं पाहिजे आपल्या, त्याच्याप्रती ते असलंच पाहिजे. त्याचबरोबर या अनुषंगाने जाताना, त्या क्षेत्राकडे बघताना तो दृष्टिकोन आपला हम्म. अगदी स्पष्ट असला पाहिजे. मला त्यामध्ये जर खरंय. करिअर करायचंय तर ती अनिश्चितता मी स्वीकारणार. कोणत्याही प्रकारचं संकट आलं किंवा कोणत्याही प्रकारच्या हम्म. समस्येला मला तोंड द्यावं लागलं तरी मी वाममार्गाला जाणार नाही. मी त्याच्यासाठी निश्चितपणे मला थांबण्याची माझी तयारी आहे, माझा संयम माझ्या मनावरती आहे, आणि मग त्याने त्या क्षेत्रामध्ये पदार्पण करावं. निश्चित त्याच्यामध्ये यशस्वी होण्यास काहीच हरकत नाही. या प्रामाणिक प्रयत्नांमुळे यशस्वी होणं तर निश्चितच शक्य आहे. अगदी नक्कीच सर, जे नवोदित कलाकार असतील त्यांनी खरंच या सर्व बाबींचा विचार करावा आणि मगच त्यांनी व्यासपीठ मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, किंवा मग त्यांना व्यासपीठ उपलब्ध आहेतच, फक्त त्यात जावं की नाही जावं, किंवा जर जात असू तर कितपत त्यामध्ये उतरावं, हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण ह्या बाबींचा त्यांनी नक्कीच विचार केला पाहिजे. याचबरोबर सर, मालवणी
लेखनावर तुमचा भर असतो, आपली भाषा, आपली संस्कृती यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? सर्वात आधी माझी जे लेखनाची आवड जी आहे ती मला सुरुवातीपासून तो हं, सुद्धा वारसाच म्हणावा लागेल. माझ्या वडिलांकडून आलेला. हं, वडिलांनाही फार वडिलांचा जो व्यासंग आहे किंवा जनसंपर्क आहे हं, तो फार दांडगा आहे. त्यामुळे आम्हालाही ते पाहत पाहत मोठं होण्याची संधी मिळाली. हं, त्यांच्या संपर्कात जे विचारवंत वगैरे जे चांगल्या चांगल्या व्यक्ती आल्या त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडे पाहत पाहतच हं, आम्ही मोठे झालो. त्यामुळे ते कुठेतरी मनामध्ये होतं. आता मालवणीच मालवणीच लेखन का? तर याच्याविषयी सांगायचं हं. झालं तर सर्वात आधी आपण आपल्या भाषेवर, आपल्या संस्कृतीवर प्रेम करायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं. हो. मालवणी भाषा जी आहे, हा, मालवणी भाषा जी आहे तिचा जो गोडवा आहे, तिचा लहेजा आहे, त्याचे जे हेल आहेत, हे ऐकताना त्याचे वाप्रचार आहेत, म्हणी आहेत, हे आपल्याला हं. कुठेतरी आत आपल्या कुठेतरी ते आपल्याला भावत असतात. त्यामुळे हो. मालवणी लेखनाकडे माझा ओढा होता. दुसरी गोष्ट, मराठीमध्ये इतकं प्रचंड योगदान, मराठी भाषा ही आपली प्रमाण भाषा आहे हं. आणि हो, त्याच्यामध्ये हो. प्रचंड योगदान ज्येष्ठ साहित्यिकांनी देऊन ठेवलेलं आहे. जर दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये ज्यावेळेला नाट्य प्रयोगासाठी पुस्तक शोधण्याचा ज्यावेळेला विषय आला त्यावेळेला असं हं, जाणवलं की तिथे लिखित साहित्य जे आहे आपल्या मालवणी भाषेमधलं ते फार कमी आहे. हं. त्यामुळे मला मालवणी स्वतःला बरोबर. आधी बोलायला आवडते, लिहायला हं, आवडते. त्यामुळे मी मालवणी प्राधान्य देतो, मालवणी लिहिण्याला आणि हे करण्याला. त्यामुळे ते एक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की कोकण कलाभूषण आपले स्वर्गीय चंद्रकांत कदम बुवा आपल्याला माहिती असतील, हं. सर्वांनाच माहिती आहे. सर्व भजन हो. रसिकांचे म्हणा किंवा त्याचे जे भजनीबुवा आहेत त्यांचे ते आदरस्थान आहेत. तर त्यांनी नवीन पिढीला या भजनाची आवड, भजन कलेची आवड जी निर्माण झाली त्या अशा प्रकारच्या दिग्गज बुवांमुळे झाली. तर त्या हं, स्वर्गीय चंद्रकांत कदम बुवांचा ज्या वेळेला त्यांचं देहावसन झालं, ते निवर्तले, त्यावेळेला त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी हं. आपले मालवणी भाषा सातासमुद्रापार पोहोचवणारे सन्माननीय आपले बाबूजी, स्वर्गीय श्री हो. मच्छिंद्रनाथजी कांबळी, हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी एक छान गोष्ट सांगून ठेवलेली आहे त्यांच्या भाषणामध्ये. ते म्हणाले की ही मालवणी भाषेची जी आपली तळी आहे, तळी म्हणजे पंचारतीचं ताट आपण ज्याला म्हणतो, हं. ती आपली आपल्यालाच हां. फिरवावी लागेल. त्याच्यामधली ज्योत जी आहे ती आपली खरंय. आपल्यालाच पेटवावी लागेल. तो उत्तर प्रदेश, गुजरात किंवा राजस्थान मधून येऊन कुणीही पेटवणार नाही. त्याच्यामुळे ही जी या हं, हं. तळीतली जी हा निरांजन जे आहे त्याच्यामध्ये ज्योत जी आहे ती हं, आपणच पेटवली पाहिजे आणि ही तळी आपणच फिरवली पाहिजे. म्हणजे थोडक्यात या भाषेविषयी, त्यातल्या संस्कृतीविषयी, या सगळ्याविषयी आपल्याला आधी कुठेतरी आवड असली पाहिजे, ज्याच्याविषयी अभिमान असला पाहिजे, तरच ते आपण दुसऱ्यांना बरोबर आहे. तेवढ्याच याने सांगू शकतो. तर मलाही खरंच आहे. तेच वाटतं. आपली मालवणी भाषा जी आहे ती विनोदी आहे, तिरकस आहे भाषा, त्यामुळे विनोद सहज हं, निर्माण होतो. पण जर हं, हं. व्यवस्थितपणे बघितलं तर मालवणी भाषा विनोदी आहे. मालवणी माणसाचं जगणं हे विनोदी नाहीये, तो विनोद नाहीये. मालवणी माणसाच्या जगण्यामध्ये प्रचंड मोठा संघर्ष आहे आणि तो संघर्ष करत असताना तो आपली सत्याची परंपरेची कास कधी सोडत नाही, हा सर्वात मोठा खरंय. विषय आहे. त्यामुळे हा त्यामुळे मालवणी भाषेमध्ये जशा प्रकारे विनोदी कथालेखन झालं, विनोदी नाट्य निर्मिती झाली, तशाच प्रकारे ती गंभीर विषयांवरती सुद्धा व्हावी आणि गंभीर विषय सुद्धा मालवणी भाषेतून हाताळले जावेत असं मला वाटतं. त्यामुळे ते मालवणी लेखनावर माझा भर असतो. दुसरी गोष्ट, माझं हं, पहिलं प्रेम, मी नेहमी सांगतो, माझं पहिलं प्रेम म्हणजे माझं गाव. ज्या गावामध्ये मी हं, जन्माला आलो त्या गावातील संस्कृती परंपरा मला फार भावतात. मालवणी भाषा सुद्धा फार भावते. त्यामुळे इथे एक जिवंतपणा आहे. इथली व्यक्ती जी आहे हं. ती, आपण बघतो शहरामध्ये वगैरे आपण नुसते फक्त श्वास घेत असतो. आपल्याला जगायचं असेल तर विकेंडची प्रतीक्षा करावी लागते कुठेतरी. सॅटर्डे येणार खरंय. त्यावेळेला आपण कुठेतरी तर पण गावामध्ये तसं नसतं. गावातला प्रत्येक क्षण तुम्ही जगत असता. प्रत्येक पान हं, किंवा फुल उमलताना जे आपण पाहतो, तिथली अगदी तुमच्या बाजूने जर गाडी गेली तर त्याच्यातून उडणारी धूळ सुद्धा एखाद्या लयीत उडते. तशा प्रकारे तो हं, वारा जशा प्रकारे वाहतो, ते आपण हे सगळं जर निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये एक जिवंतपणा भरलेला आहे आणि तो मला प्रचंड भावतो. त्यामुळे मालवणीमधून ते जे जे काही आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे ते लिहून ठेवणं, हं, त्याच्याविषयी ती जपली पाहिजे. त्याचं लिखित स्वरूपात काही ते साहित्य पुढे असावं, त्या पुढच्या पिढ्या आम्ही जसं सांगतो की आमच्या जाणत्यांनी पूर्वीच्या आमच्यापर्यंत हा वारसा पोहोचवला, त्यामुळे आम्हाला हे हं, सगळं समजलं. तर आमची सुद्धा जबाबदारी आहे की ती पुढे जाऊन आमच्या पुढच्या पिढीकडे पण ते तशाच प्रकारे हस्तांतरित व्हावं, त्यांनाही त्याचा अभिमान वाटावा. कुठेही जगाच्या हं, पाठीवरती गेले, कोणत्याही मोठ्या पदावरती कार्यरत असले तरी सुद्धा, होय मी मालवणी असं आहे म्हणून सांगताना कुठेतरी हं. आपल्याला लाज नाही वाटली पाहिजे, आपला अभिमान वाटला पाहिजे. ते जास्त करून आम्हाला जास्त, आणि म्हणून आपण ही मालवणी भाषा, मालवणी संस्कृती अभिमानाने लोकांसमोर आणण्यासाठी मी नेहमी मालवणी भाषेवरतीच लिहिणं, भाषेमध्ये लिहिणं किंवा कविता करणं जास्त, आणि मला ते जास्त आवडतं, त्यामुळे सहज सुचतं सुद्धा. हो. आणि खरंच आहे, भाषा टिकवण्यासाठी असं करायलाच हवं.
सर याचबरोबर तुम्ही आता तुमची लेखनाची आवड तर आम्हाला कळलेलीच आहे. तर तरुण भारत या वृत्तपत्राद्वारे तुमच्या मालवणी कविता देखील प्रसिद्ध होत असतात. तर याबद्दल सुद्धा आम्हाला सांगा. तरुण भारतमध्ये ज्या कविता प्रसिद्ध झाल्या किंवा हं, जशा प्रकारे ते जे आहे त्यामध्ये थोडंसं सांगतो मी मागे जाऊन. मी जेव्हा लिहायला हं, लागलो त्यावेळेला आमचा जो मित्र परिवार आहे त्या मित्र हं, परिवारामध्ये माझे मित्र आहेत मयूरजी खानोलकर. ते स्वतः एक उत्तम साहित्यिक आहे, उत्तम लेखन करतात, उत्तम व्याख्याते हं, आहेत आणि पत्रकारिता क्षेत्रामधलं एक मोठं नाव आहे. सध्या मुंबईमध्ये ते कार्यरत आहेत. तर त्यांच्याबरोबर माझ्या अगदी तासनतास आमच्या चर्चा व्हायच्या. ते जरी हं, मुंबईला असले आणि मी गावामध्ये असलो तरी सुद्धा या सगळ्या हं, विषयांवरती. तर त्यांच्यामधूनच मी ते लिहिता लिहिता अरे छान लिहितोस वगैरे त्यांचं सुद्धा प्रोत्साहन मिळत गेलं आणि मी ते लिहत गेलो. जशी तुमची जी गराजलो रे गराजलो ही मालवणी लोकांना एकत्र आणण्यासाठी, त्यांचं प्रबोधन करण्यासाठी, त्यांना कुठेतरी हं, पुढे जाण्यासाठी वाव मिळण्यासाठी जी चळवळ आहे, तशीच प्रकारे एक मालवणी साहित्यातली चळवळ आहे ती म्हणजे होय हं, महाराजा. होय महाराजा नावाची हं. एक मालवणी साहित्यातली अनेक मालवणी साहित्यिक जे आहेत त्या चळवळीमध्ये हं. सहभागी आहेत आणि हे साहित्यिक जे आहेत मी अच्छा. सांगतो त्याप्रमाणे अनेक पदावरती महाराष्ट्रभर अनेक पदावरती ते मोठमोठ्या पदावरती कार्यरत आहेत. आणि असं हं, असताना सुद्धा जेव्हा होय महाराजा चळवळीचा जेव्हा विषय येतो त्यावेळेला हे सर्वजण आपल्या प्रतिष्ठेच्या म्हणा किंवा आपल्या पदाच्या म्हणा पादत्राणे जी आहे ती बाहेर काढतात आणि मग या हं, चळवळीमध्ये सहभागी होतात. म्हणजे त्यावेळेला जर एखादा मुद्दा हं. आला तर तो माझा तो आत्मीयतेने तेवढा मांडला जातो. त्याच्यामधल्या उणिवा जर बरोबर आहे. कोणी दाखवून दिल्या तर त्या स्वीकारल्या जातात, त्याच्यामध्ये सुधारणा केल्या जातात. आणि हे सगळं जे आहे त्या चळवळीचा एक भाग होता आलं मला. हे मयूरजी खानोलकर यांच्यामुळे क्या शक्य बात झालं. है! अनेक ज्येष्ठ साहित्यिक याच्यामध्ये सहभागी आहेत. सगळ्यांची नावं घ्यायला की मी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या लेखनातून ती नक्कीच कधीतरी मांडेनच. तर असे हं, सर्वजण ज्येष्ठ साहित्यिक आहेत त्या होय महाराजा ग्रुपमध्ये. तर त्या होय महाराजा चळवळीचं काम जे आहे ते आपल्या तरुण भारतचे सन्माननीय विजयजी शेट्टी साहेब यांनी फार हं, जवळून पाहिलेलं आहे. आणि त्यांनी पाहताना त्यांना असं त्यांच्या लक्षात आलं की हे लोकांसमोर आणलं पाहिजे, हे फार छान आहे. लोकांसमोर त्यांनी संवाद पुरवणी हं, सुरू केली यासाठी तरुण भारतमध्ये. हं, आणि त्या संवाद पुरवणीतून या सगळ्या मालवणी कविता मालवणी मधूनच सगळं झालं पाहिजे, लिहिलं पाहिजे असा तो एक हे होता, हं, अलिखित नियम होता आणि ते त्याच्यामधून प्रसारित केलं जायचं. म्हणजे कुठेतरी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे व्यासपीठ जे मिळालं पाहिजे ते तरुण भारत दैनिक तरुण भारतने आम्हाला उपलब्ध करून दिलं. आणि त्यामध्ये हं, आम्ही लिहित जायचो आणि आमच्या कविता वगैरे त्याच्यामध्ये प्रसारित व्हायच्या आणि ते प्रसिद्ध होत असताना फार छान अनुभव यायचे. तरुण भारतमध्ये भारतने त्याच्यामध्ये दैनिक तरुण भारतने त्याच्यामध्ये एक छान गोष्ट केली होती की कवी किंवा लेखकाच्या खाली हं, तिथे मोबाईल नंबर टाईप केला जायचा, संपर्क क्रमांक टाईप केला जायचा. हं, त्यामुळे थेट जेव्हा रसिक हं, जेव्हा वाचायचे वाचक होते त्यावेळी वाचायचे आणि वाचल्यानंतर आवडलं तर त्याच्याविषयीची थेट प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचायची, ते फोन कॉल करायचे. तो हा एक जबरदस्त अनुभव बरोबर होता. आहे. हा हां. दैनिक तरुण भारत मधला. त्याच्यामध्ये त्या सदरामध्ये माझ्या आयुष्याचा महोत्सव, अणाची सायकल, अध्यक्ष महोदय, देऊळ अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मालवणी कविता त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यापैकी अनेक जणांचे तेव्हा तर कॉल येऊन गेलेच हं, अनपेक्षितपणे. म्हणजे विचार हं, करा की तुमची कविता वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली आहे आणि तुमच्याच परिसरातली कोणीतरी दिग्गज आहेत ज्यांच्यापर्यंत हं. पोहोचावं, ज्यांच्याशी बोलावं, संवाद साधावा अशी तुमची इच्छा आहे, त्यांच्यावर पोहोचता येत नाही, अशाच व्यक्तीचा तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या कॉल यावा याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. म्हणजे इतके ते खरं आहे. सुंदर इतका तो सुंदर प्रकारे राबवला गेला होता दैनिक तरुण भारतने. हं, 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 हा उपक्रम जो होता तो मी सांगतो त्याप्रमाणे होय महाराजच्या चळवळीला एक काय म्हणतात ते लोकाभिमुख करण्याचं काम दैनिक तरुण हं, भारतच्या संवाद या सदराने केलं आणि त्याच्यामध्ये त्या सर्वाचा मी सुद्धा एक भाग होतो. हे सुद्धा फार हं. अभिमानाची आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. नाही खूपच छान सर. असे आनंदाचे क्षण आपल्याला मिळतच असतात. याचबरोबर सर तुम्ही गेट्स कम्प्युटर अकॅडमीचे संचालक आहात, तर याबद्दल आम्हाला सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढीला उद्योग व्यवसायात ओढ निर्माण करण्यासाठी चळवळ आहे. आमच्या चळवळीच्या मुद्द्यावर तुम्ही काय सांगाल? इथे थोडंसं गेट्स कॉम्प्युटर अकॅडमी जी आहे आमची हं, 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 ती MKCL अधिकृत संगणक प्रशिक्षण देणारं अध्ययन केंद्र आहे. आणि हं, कुडा हायस्कूलच्या शेजारी मराठा समाज हॉल बिल्डिंग जी आहे तिथे आमची ही संगणक प्रशिक्षण संस्था आहे. हं. गेट्स कॉम्प्युटर अकॅडमीच्या संस्थापिका आहेत सौ फाटक मॅडम, ओके. त्यावेळेच्या केमिस्ट्री या विषयातल्या गोल्ड मेडलिस्ट. आणि हो. ज्या वेळेला कम्प्युटर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा जगासाठी फार आश्चर्याचा विषय होता त्यावेळेला सिंधुदुर्ग हं, जिल्ह्यामध्ये पहिला संगणक जो आणला तो आमच्या संस्थेने म्हणजे सन्माननीय सौ फाटक मॅडम यांनी आणला. आणि त्यावेळेला हो. लोक अगदी त्या कम्प्युटरच्या जवळ जायला सुद्धा घाबरायचे. फाटक मॅडम अनुभव सांगतात आजही
हात लावायचं सोडूनच द्या, ते जवळ जायला सुद्धा कारण त्याच्याविषयी फार अफवा वगैरे होत्या. कम्प्युटर असं करतो तसं अच्छा. करतो. त्यावेळेची जर वर्तमानपत्र जरी तुम्ही काढून वाचलीत तरी तुम्हाला ते जाणवेल. तर अच्छा. त्यावेळेचं काय मग त्यांनी त्यांच्या मेहनतीतून ही गिट्स कॉम्प्युटर अकॅडमी ही संस्था वाटचाल करत आली. हम्म. सर्वसाधारणपणे 8 वर्षापूर्वी मी या संस्थेचा पदभार स्वीकारला संचालक म्हणून. आणि हम्म. माझ्या संचालक पदाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा या संस्थेची वाटचाल जी आहे, यशस्वी वाटचाल जी हम्म. आहे ती सुरू आहे. आमच्या संस्थेमार्फत MSCIT, टॅली, ऑटोकॅड अशा प्रकारचे कोर्सेस शिकवले जातात. हार्डवेअर नेटवर्किंग आहे, ऍडव्हान्स एक्सेल आहेत. आणि अनेक हम्म. विद्यार्थी, शेकडो विद्यार्थी दरवर्षी या संस्थेतून कम्प्युटरचं शिक्षण घेतात आणि अनेक पदावरती कार्यरत आहेत. इथून हम्म. वेगवेगळे करिअर ओरिएंटेड कोर्सेस करतात आणि अनेक ठिकाणी नोकरी व्यवसायामध्ये त्यांच्यासाठी संधी हम्म. उपलब्ध झालेल्या आहेत. आणि हम्म. अशा प्रकारे ते कार्यरत आहेत, आमच्या संस्थेशी अजूनही जोडलेले आहेत. हम्म. आता तुम्ही जशा प्रकारे म्हणाल आणि त्याच अनुषंगाने जर पुढे सांगायचं झालं तर आताचं युग जे आहे ते तंत्रज्ञानाचं युग आहे. हो. हा. पूर्वी जशा प्रकारे आपल्याला लिहिता वाचता नाही आलं तर आपण निरक्षर असं म्हणायचो, पण आता मात्र तुम्हाला जर संगणक वापरता येत नसेल, त्यावरती काम हम्म. करता येत नसेल तर आपण निरक्षर ठरतो. कारण ही हो. जशा प्रकारे हिंदी, इंग्रजी, मराठी जशी त्या प्रकारे भाषा तुम्हाला आली पाहिजे, तशा प्रकारे ही तंत्रज्ञानाची जी भाषा आहे नवीन युगाला जोडणारी ती सुद्धा आपल्याला आली पाहिजे. पेपरलेस म्हणून खरंय. एक थॉट पुढे येतोय. पेपरलेस हो. म्हणून, पेपरलेस म्हणजे कुठेही पेपरचा वापर करायचा नाही. पेपरसाठी प्रचंड हो. प्रमाणात आपल्याला माहिती कागदासाठी वृक्षतोड करावी लागते. हो. तर हो. तसं न करता मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे संगणक वगैरे वापरून हे जर काम करता आलं आणि पेपरलेस अशा प्रकारचा थॉट जर यशस्वीरित्या राबवता आला हम्म. हम्म. तर तो एक थॉट पुढे येतोय. मग त्यावेळेला नुसतंच आपल्याला लिहिता वाचता जर आलं आणि वही आणि पेनच आपल्याला वापरता येतंय तर आपण समजा हम्म. पेपरलेसच सगळीकडे काम होतंय, ऑनलाईन पद्धतीचं काम होतंय, मग त्यावेळेला आपण काय करणार? मग ही तंत्रज्ञानाची भाषा बरोबर शिकणं आहे. आवश्यक आहे. आणि हे समाजामध्ये आवश्यक आहे. जनजागृती आवश्यक आहे आणि जनजागृती सुद्धा झालेली आहे. बऱ्यापैकी त्याच्याविषयीचा प्रतिसाद मिळतो. अनेक विद्यार्थ्यांबरोबर जे निवृत्त कर्मचारी सुद्धा जे आहेत ते सुद्धा हम्म. संगणक प्रशिक्षण घेताना आपल्याला दिसतात. किंवा वा. सध्या विद्यमान हम्म. कर्मचारी आहेत ते सुद्धा संगणक प्रशिक्षण घेताना दिसतात. आमच्या संस्थेमध्ये आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे शिकवत होतो. आता तुम्ही जशा प्रकारे म्हणालात की तरुणांची भावी पिढीला उद्योग व्यवसायाकडे हम्म. ओढ निर्माण व्हावी, त्याच्यासाठी काय करण्यात यावं. मला नेहमी ना या गोष्टीविषयी बोलताना मानसिकता हा जो भाग आहे ना तो नेहमी माझ्या डोळ्यासमोर येतो. काय आहे की आपल्या हम्म. मराठी माणसाची, मराठी तरुणांची, अगदी मी सुद्धा असेल त्यामध्ये मी सुद्धा आलो, तरुण हम्म. माणसांची जी मानसिकता, मराठी व्यक्तींची माणसांची जी मानसिकता आहे त्याच्यामध्ये नकार पचवणे हा जो भाग आहे तो आपल्याकडे फार कमी असतो. आपण नकार हम्म. पचवू शकत नाही, अपयश पचवू शकत नाही. आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण आपण महाराष्ट्रात राहणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे, त्यामुळे आम्हाला समोरून जर काहीतरी नकारात्मक आलं किंवा असं होतं असं वाटलं की आपण लगेचच त्याच्यावरती रिॲक्ट होतो. हो. कारण आपल्याला इतिहासही तसाच शिकवला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे रणांगणावरचा इतिहास, हो. युद्धामध्ये विजय मिळवणे आणि प्रदेश नवनवीन गडकिल्ले सर करणे आणि स्वराज्य स्थापन करणे हा इतिहास आपल्याला शिकवला गेला. पण हो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांपैकी हा एक पैलू होता. हम्म. रणांगणावरती शौर्य गाजवणं हा एक पैलू होता. पण असे अनेक पैलू, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्यासाठी दीपस्तंभ, असे अनेक पैलू छत्रपती शिवाजी महाराजांचे. समजा छत्रपती हम्म. शिवाजी महाराजांनी जर अशा प्रकारे गडकिल्ले जिंकले असते, प्रदेश जिंकले हम्म. असते आणि ते वाऱ्यावर सोडून दिले असते तर काय झालं असतं? हे स्वराज्य निर्माण बरोबर. झालं असतं का? तर नाही झालं असतं. म्हणजे त्यांनी त्याचं व्यवस्थापन केलं. हो. एक 14-16 वर्षाचा युवक जो आपल्या सवंगड्यांसमवेत स्वराज्य निर्माण करण्याची मनीषा बाळगतो, इच्छा बाळगतो, हो. इच्छा व्यक्त करतो, ते स्वतःच अष्टप्रधान मंडळ असणारा सार्वभौम छत्रपती बनतो. इथपर्यंतचा प्रवास हा सर्वसामान्य नाहीये. खरंच आहे. त्याच्यासाठी जर तुम्ही शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे नामदेवराव जाधव, प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचं हे पुस्तक आहे, ते वाचलं तर तो हम्म. दुसरा पैलू आपल्या समोर येतो, तो आपण कधीही मराठी हम्म. तरुणांनी लक्षात घेतलेला नाहीये. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या संघर्षामध्ये आलेले पराभव, आलेले अपयश किंवा नकारात्मक त्यांच्या समोर आलेल्या समस्या त्या त्यांनी कशा हम्म. हाताळल्या असतील किंवा जे त्यांनी निर्माण केलं त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं असेल, या सगळ्याचा अभ्यास सुद्धा तेवढ्याच आपण अगदी याने केला पाहिजे असं मला वाटतं. हम्म. की तेवढाच तन्मयतेने केला पाहिजे. आपण नेहमी फोकस करतो तो रणांगणावरच्या शौर्यावरती. आता तुम्ही प्राध्यापक बानगुडे पाटील, सन्माननीय बानगुडे पाटील यांचं जर व्याख्यान ऐकलं तर त्यांनी छान सांगून ठेवलंय, हम्म. आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज बनणार, त्यांचा आदर्श घेणार म्हणजे काय करणार? मी का तलवारी काढून रणांगणावरती लढाईसाठी जाणार का? तर तसं नाहीये. नाही. हम्म. आत्ताच्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा आणि त्यांनी आपलं योगदान द्यावं. म्हणजे काय करावं तर ज्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात त्या हम्म. क्षेत्रातले तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज बना.
म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बरोबर. पारंगत व्हा, त्यातलं तिथलं व्यवस्थापन जे आहे ते कशा प्रकारे करतात, आणि ते सगळं मग तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा आलं. त्याच्यासाठी हम्म. लागणारा संघर्ष करण्याची तयारी ठेवायची, त्याच्यासाठी नकारात्मक ज्या गोष्टी आपल्या समोर येणार त्या पचवायची तयारी ठेवायची. तरच आपण पुढे जाऊ शकतो, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अजून अधिक अभिमानाने घेऊ शकतो असं मला वाटतं. अगदी नक्कीच सर. याचबरोबर श्री सोमेश्वर कला मंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता आता प्रत्यक्षात एक चळवळ सुरू केलेली आहे. तर या चळवळीविषयी तुम्ही काय सांगाल आणि ही चळवळ घराघरात पोहोचणं गरजेचं आहे का असं तुम्हाला वाटतं का? आता मला वाटतं या चळवळीला म्हणा किंवा तुम्ही हम्म. आता ते जेव्हापासून गाठी भेटी किंवा मुलाखतीचा जो हम्म. कार्यक्रम तुम्ही घेताय त्याला मला वाटतं जवळपास 2 महिने होऊन गेलेत आणि हा 58वा भाग आहे. हा. बरोबर ना? तर हो मला हो. असं म्हणायचं आहे की ही चळवळ जी आहे ती घराघरात पोहोचण्यासाठी नव्हे, ती घराघरात पोहोचलेली आहे या आधीच, असं मला वाटतं. कारण की खरंय. आमच्यापर्यंत पोहोचली आहे. आम्ही सुद्धा बघत होतो की नुसतं आम्ही प्रसार माध्यमांवरती वाचत होतो की नाही, सोशल हम्म. फेसबुक पेज सुद्धा मी सुद्धा लाईक केलं गराजलो रे गराजलो. त्याच्यामध्ये हा. मी सुद्धा हे गाठीबिटी बघत होतो. मी सुद्धा हे गराजलो रे गराजलोचे उपक्रम बघत होतो. ते पण माझ्यापर्यंत येईल हे मला वाटलंच नव्हतं ना. तर खरंय. त्याच्यासाठी ते सौदेवजी धरणे पोहोचलं. जे प्रणेते, हा, ते माझ्यापर्यंत पोहोचलं. अर्थात मला असं वाटतं की अनेक घराघरांमध्ये ही चळवळ पोहोचलेली आहे. आपलं संस्थेचं काम जे आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. आणि जशा प्रकारे सामाजिक भान जपून, मगाशी मी जशा प्रकारे म्हणालो की आमच्या मंडळाकडून जशी मला अपेक्षा आहे तेच हम्म. काम मला जेव्हा गराजलो रे गराजलो अशा प्रकारची संस्था करताना दिसते, मला त्याचा फार आनंद होतो. आणि हे सुरू आहे, गराजलो रे हम्म. गराजलो ही चळवळ यशस्वी झाली पाहिजे. हा जो मुद्दा होता तो मागे पडला आणि यशस्वी झाली असं मला वाटतं. अजूनही हम्म. याच्यापेक्षा उत्तरोत्तर त्याची प्रगती होत जाऊ दे. अजूनही ज्यांच्यापर्यंत ही चळवळ पोहोचली नसेल त्यांच्यापर्यंत ती पोहोचू दे. आणि हा जो उपक्रम आहे तुमचा 15 हम्म. कलमी कार्यक्रम जो मी वाचला, त्याच्या 15 कलमी कार्यक्रमामध्ये तिथे गावातील समस्यांवरती आवाज उठवणे असू दे, मागणी तसो पुरवठो, नटेश्वर हम्म. ग्रुपद्वारे कलाकारांना प्रोत्साहन हो. देणे, त्याच्यानंतर भेटीगाठी उपक्रम, कोकणातील कलाकारांचं एकत्रीकरण, त्याच्यानंतर अभिनय स्पर्धा, शाळा हायस्कूलना जिथे नाट्यप्रयोग आहे तिथल्या शाळा हायस्कूलना हो. भेट देऊन मार्गदर्शन करणे, त्याचबरोबर जमिनी विकणे हा जो मुद्दा आहे, हम्म. तो परप्रांतीय जमिनी विकले जाऊ नये. जर अशी जाहिरात मिळाली तर लगेच त्यांची ऍक्टिव्हिटी घेऊन त्यांना आपल्या हो. जमिनी न विकण्यासाठी त्यांचं मन वळवणे, आणि जर विकायचे असतील तर त्या आपल्याच भागातील लोकांना आपल्याच. हा. विकण्यासाठी, कोकणी आपल्याच माणसानं कोकणी विका. माणसांना विकण्यासाठी प्रवृत्त करणे. हा सगळा जो सामाजिक भान ठेवून शेती व्यवसायाविषयीची आवड, कलेविषयीची आवड हे जोपासण्यासाठी, हम्म. त्याच्यासाठी जे सामाजिक प्रबोधन केलं जाते, मार्गदर्शन केलं जाते गराजलो गराजलो हम्म. चळवळीच्या मार्फत, ते अगदी वाखाणण्याजोगं आहे. आणि ते निश्चितच मला असं वाटतं की आपण जे करावं असं जे आपल्याला वाटत होतं ते गराजलो रे गराजलोने याआधी केलेलं एक पाऊल त्याच्यासाठी पुढे हम्म. टाकलेलं आहे. ते निश्चितच कौतुकास्पद आहे आणि ही घराघरात चळवळ पोहोचते आहे. आमच्या परीने सुद्धा आम्ही निश्चितच ती घराघरापर्यंत अजून पोहोचवण्याचा, ज्यांच्यापर्यंत ती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. अगदी नक्कीच सर. आणि या चळवळीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं यासाठी तुम्ही लोकांना काय आवाहन कराल आणि याचबरोबर या चळवळीला कोणत्या स्वरूपात हातभार लावावा असं तुम्हाला वाटेल? ही मुलाखत पाहणारे किंवा यानंतर सुद्धा जे हम्म. पाहतील त्यांना मला असं सांगावं असं वाटतं की आपल्या लाल मातीची संस्कृतीशी इमान राखणाऱ्या प्रत्येकाने या चळवळीमध्ये सहभागी झालं पाहिजे. हो. संघटित असणं ही फार मोठी ताकद आहे. आपली भाषा, लोककला, संस्कृती याविषयी केवळ चर्चा न करता या सर्वांच्या संवर्धनासाठी ज्या संघटना, व्यक्ती झटत आहेत त्यांच्यासोबत हम्म. स्वतःला जोडून घेऊन अशा प्रकारच्या चळवळींना बळ पुरवण्याचं काम, म्हणजे काय होतं की आपण तर ती चळवळ प्रत्येक वेळेला जशा प्रकारे गराजलो रे गराजलो अशा प्रकारे जी चळवळ राबवतोय, भेटीगाठी आपण नाही घेऊ शकत, आपण अशा मुलाखती हम्म. रोज नाही आयोजित करू शकत, आपण हम्म. अशा प्रकारे कोणी जमीन विकते लगेच जाऊन नाही भेटू शकत. मग जे करतायत त्यांच्या सोबत राहून त्यांना जेवढं जास्तीत जास्त सहकार्य करता येईल ते करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते प्रत्येक माणसाने केलं पाहिजे. म्हणजे निदान मी जर जमीन विकायला बरोबर. काढली किंवा परप्रांतीयाने विकतो तर हे काहीही संबंध नसणारी माणसं, केवळ कोकणाविषयी आपुलकी आहे, आपल्या समाजाविषयी आपुलकी आहे म्हणून ती सांगायला हम्म. आपल्यापर्यंत पोहोचली, तर त्यांचं म्हणणं ऐकून घेणे आणि त्यांना तशा बरोबर. प्रकारे प्रतिसाद देणे, त्याच्यावरती विचार करणे हे निश्चितच आपलं कर्तव्य आहे. नाही तर माझी जमीन आहे तुका काय करूचा असला अशा प्रकारे न करता आपण त्यांना सहकार्य, कारण हा भाव जो आहे, हा हेतू जो आहे तो शुद्ध आहे. हम्म. त्यामुळे तशा खरंय. प्रकारे त्याला बळ पुरवणे हे मला जास्त वाटतं महत्वाचं आहे. नाही तर होणार काय ते हम्म. तुम्हाला तेही पुढे सांगतो. आमच्या बाबल्याचा ऑलरेडी बंटी झालेलो हा आणि बायची सुद्धा बेब झालेली आहे आणि ह्या वेळीच नाही आवरला तर
मदर्स डे फादर्स डेच्या निमित्ताने हे जिथे आवशी बापाईचे दिवस घालूक सुद्धा मागे पुढे बघूचे नाही ही पुढची पिढी, असं ते पुढे असणार आहे. खरं. तर ते आपल्यालाच सांभाळायचं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला जो आपण नेहमी म्हणतो की कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे. माका असं वाटतं हम्म. कोकणचं कॅलिफोर्निया करूची काय गरज नाही. कॅलिफोर्नियाक अभिमान वाटत असो कोकण घडवणं ह्या आपला आद्य कर्तव्य आहे. आणि त्यात तसाच हा. घडावा आणि तीच या गराजलो रे गराजलो ही जी चळवळ आहे ती नेमकी ताच करतात. तर म्हणून या मुलाखतीच्या निमित्ताने कळकळीची विनंती सर्वांना करावीशी वाटते हम्म. की अशा प्रकारच्या चळवळी त्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या योगदान देत आहेत तर त्याच्यामध्ये हम्म. आपला खारीचा वाटा नक्कीच उचलावा. आणि आम्ही सुद्धा आमच्या ओंकार मित्रमंडळ नेहरू वाकचौडीच्या वतीने इथे मला जाहीर करावं असं वाटतं की गराजलो रे गराजलो ही जी अशा प्रकारे अभिनव उपक्रम राबवते, ही चळवळ राबवते, हम्म. त्याच्यासाठी आमच्या परीने जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं आम्ही निश्चितच करू. आणि हे सर्व तुम्ही जे करताय त्याच्यासाठी, या चळवळीसाठी, त्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि हे यशस्वी होण्यासाठी आमच्या मंडळाच्या वतीने मी तुम्हा सर्वांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद सर. आज तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात. म्हणजे अगदी रंगभूमीवरचे काही किस्से असतील किंवा आधीच्या काही आठवणी असतील आणि इतरही नवतरुणांसाठी, कलाकारांसाठी बऱ्याच गोष्टी आज आमच्या समोर तुम्ही मांडल्यात आणि इतक्या उघडपणे आणि छान गोड शब्दांमध्ये त्या तुम्ही मिसळून आमच्या समोर आणल्यात. याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. आज तुमच्याशी जे काही आपलं चर्चासत्र झालं यातून खूप नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. याचबरोबर मला प्रेक्षकांना नक्कीच सांगायला आवडेल की गराजलो रे गराजलो याचं युट्यूब चॅनल देखील सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे. यामागचा आमचा उद्देश इतर दुसरा कोणताही नसून फक्त कोकणामध्ये किंवा कोकणासाठी ज्या ज्या गोष्टी आमच्यातर्फे केल्या जात आहेत तर त्या गोष्टी आम्ही त्यावर पोस्ट करत असतो जेणेकरून कोकणातील लोकांना त्या गोष्टी समजतील आणि लोक त्याचा नक्कीच विचार करू शकतील. आणि याचबरोबर प्रत्येक शुक्रवारी माननीय श्री सहदेव धरणे सर लाईव्ह येत असतात फेसबुकवरती एका समस्येला घेऊन, कोकणातील एका समस्येवर वाचा फोडण्यासाठी, त्यावर आवाज उठवण्यासाठी. तर हे लाईव्ह सुद्धा शक्यतोवर तुम्ही सर्वांनी अटेंड करा, ते बघा. कारण एखाद्या समस्येवर जर आवाज उठवायचा असेल तर आपल्याला आपल्या कोकणी माणसांची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कोकणासाठी हिरिरीने त्यामध्ये सहभाग घ्या, ती गोष्ट जाणून घ्या आणि नक्कीच त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी आम्हाला मदत करा आणि गरजलो रे गरजलो मध्ये सामील व्हा. तर आता मी इथेच तुमचा निरोप घेतेय. पुन्हा एकदा आपण भेटू अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत, अशाच एका छान मुलाखतीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद.